नमस्कार. आज आपण महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जो की 31 मे 2026 रोजी पेपर झालेला आहे, तो आज आपण सॉल्व करणार आहोत. तर हा सीसॅटचा पेपर आहे. ह्याच्यामध्ये 80 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 2.5 मार्क असल्यामुळे टोटल पेपर हा 200 मार्काचा असतो. आणि ह्या पेपरमध्ये पहिले 50 प्रश्न हे पॅसेज असतात. त्याच्यानंतरचे जे 25 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मॅथ्स असतं, ज्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंगचे किंवा बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न असतात. आणि त्याच्यानंतर शेवटचे 5 प्रश्न असतात ते डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंगचे असतात, ज्याला की निगेटिव्ह मार्किंग नसते. ह्या 5 प्रश्नांना फक्त ह्या 75 प्रश्नांना 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. आणि ह्यांना एकही निगेटिव्ह मार्किंग नाही. म्हणजे हा प्रश्न तुम्ही 12.5 मार्क हे आयोगानं तुम्हाला फ्रीचे दिलेले आहेत. हे तर तुम्ही शांतपणे सोडलं तर तुम्ही 12.5 मार्क पहिलेच प्लसमध्ये असा. आणि सीसॅट हा क्वालिफाईंग नेचरचा पेपर असल्यामुळे तुम्हाला 200पैकी फक्त 67 मार्क मिळवायचे आहेत. हे मार्क तुमचे फायनल जेव्हा प्रिलिम्सचा जेव्हा निकाल लागतो त्याच्यामध्ये ॲड होत नाही. फक्त हा क्वालिफाईंग पेपर आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही 67 मार्क मिळवले तुमचे पेपर 1 चेक होतो आणि त्याचे मार्क तुमचे कन्सिडर केले जातात निकाल लावण्यासाठी. आपण आज हा पूर्ण पेपर सोडवणार आहोत. तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पेपर तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर याच्या पहिले तुम्ही स्वतः 2 तासाचा टायमर लावून पूर्ण पेपर शांतपणे एकदा सोडून घ्या. त्याच्यानंतर ऑफिशियल आन्सर की आहे त्याच्याने तो चेक करून घ्या. तुम्हाला किती मार्क आहेत ते एकदा चेक करा. त्याच्यानंतर हा व्हिडिओ लावा आणि पूर्णपणे एक एक प्रश्न पूर्णपणे बघत चला, की जेणेकरून तुम्हाला स्वतःच कळेल की तुमचे स्ट्रॉंग पॉईंट कोणते आहेत, तुमचे वीक पॉईंट कोणते आहेत, कोणत्या ठिकाणी तुम्ही सिली मिस्टेक केलेली आहे. कारण हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. कारण तुम्हाला 2 तासाचा वेळ आहे आणि हा वेळ एकदम भरपूर आहे. पण काय होतं की सिली मिस्टेक कोणत्या प्रश्नामध्ये एकदम आपण अडकून जातो, त्याच्यामुळं आपले निगेटिव्ह मार्क जातात तिथं फुकटचे. त्याच्यामुळे शांतपणे तुम्ही सोडवला. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही वीक आहेत ते प्रश्न तुम्ही सोडून द्या, एकदम लास्टला सॉल्व करा, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. जे तुमचे स्ट्रॉंग पॉईंट आहेत ते पहिले सोडवायचे आणि सिली मिस्टेक टाळायच्या. आता आपण एक एक प्रश्न सॉल्व करून बघू. सगळ्यात पहिले तर हा एवढा मोठा पॅसेज आहे तर बिलकुल घाबरायचं नाही. सगळ्यात पहिले तुम्ही जर मराठीमध्ये कम्फर्टेबल असाल तर तुम्ही मराठीमध्ये वाचू शकता. काही जण इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहेत तर ते सरळ इंग्लिशमध्ये वाचू शकता. पण कधीच पॅसेज हा डायरेक्ट नाही वाचायचा. सगळ्यात पहिले काय करायचं तर प्रश्न समजून घ्यायचे काय काय आहे. तर इथं प्रश्न आहे, व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ सायंटिस्ट बिहाइंड डिस्कवरी ऑफ ॲटॉमिक एनर्जी. तर इथं हा मेन पॉईंट काय आहे, डिस्कवरी ऑफ ॲटॉमिक एनर्जी. हा पहिला पॉईंट झाला. सेकंड आहे, हू इज द फादर ऑफ ॲटॉमिक एनर्जी. हा ह्याच्यामध्ये दुसरा पॉईंट आहे. तिसरा पॉईंट आहे जड पाण्याचा कारखाना. चौथा पॉईंट नंतरचा पॉईंट आहे थोरियमचा साठा. त्याच्यानंतर युरेनियम इंधनाची निर्मिती. त्याच्यानंतर भारताची अणुभट्टी. त्याच्यानंतर आहे इन विच इयर इंडिया एस्टॅब्लिश ॲटॉमिक एनर्जी कमिशन. म्हणजे त्याच्यानंतर इयर विचारलेला आहे. तर हा एक पॉईंट आहे. त्याच्यानंतर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे कुठं लोकेटेड आहे. तर असे 5 पॉईंट आहेत. आता आपल्या कळालं की 5 पॉईंट एकदा आपण बघून घेतले की मग तुम्ही सरळ जाऊ शकता आणि एक एक तुम्ही बघू शकता. तर सगळ्यात पहिले काय की प्रोफेसर रुदरफोर्ड इज कन्सिडर ॲज द फादर ऑफ ॲटॉमिक एनर्जी. आता आपल्याला एक प्रश्नाचं उत्तर इथंच मिळालं, फादर ऑफ ॲटॉमिक एनर्जी. प्रश्न कोणता आहे, फादर ऑफ ॲटॉमिक एनर्जी. याचा आन्सर आहे सरळ 4. काहीच नाही, पहिल्या ओळीतच तुम्हाला उत्तर सापडेल. त्याच्यामुळं शांतपणे पहिले फक्त प्रश्न वाचून घ्यायचे 5ही पण. त्याच्यामध्ये काय विचारले हे पॉईंट्स एकदा अंडरलाईन करून घ्यायचे आणि मग तुम्ही पटकन पॅसेज राहायचे की लाईन बाय लाईन तुम्हाला लगेच पाहिजे. तर आपल्याला पहिला प्रश्न इथंच सापडला, रुदरफोर्ड. त्याच्यानंतर द मीन्स ऑफ ॲटॉमिक एनर्जी बिकेम नोन टू द मॅन थ्रू एंडलेस एफर्ट्स ऑफ आइन्स्टाईन, अर्नेस्ट वॉल्टन, फर्मी, रॉबर्ट ओपनहायमर, नील्स बोअर अँड ऑटो हन. Man started machinized with the help of steam energy and electric energy, but the minerals like coal, petrol needed for it are limited. According to the scientists, these stocks, as they are not creatable, will fall short in the end of the century. The scientists have found out new energy means in the form of atomic energy as a remedy. Atomic energy is the power created by division of extremely minute atoms. Heavy atoms like uranium and thorium are taken in the form of division of atom. Uses of atomic energy: production of electricity, diagnosis and treatment of diseases, development of agriculture industry, aeroplanes run by atomic energy, non-detectable radars are made.
Sea base is research with the help of atomic submarines, destructive atomic weapons prepared. Dr. Homi Bhabha is father of Indian atomic age. Dr. Homi Bhabha. Tata Institute of Fundamental Research was founded in 1945 for research in atomic science in India. Government of India founded Atomic Energy Commissions in 1948. हा एक पॉईंट आहे. डॉक्टर भाभा वॉज द डायरेक्टर ऑफ बोथ ऑफ these institutions. Atomic Research City was erected at Turbhe near Mumbai under guidance of Dr. Bhabha. Atomic reactor named Apsara, Cyrus, Zarlina and Purnima established in the city. Care has been taken for the safety of them while erecting. Atomic science is studied through atomic reactors. Production of about 350 radioactive substances is made in the atomic center at Turbhe. They are used in industrial and agricultural medical fields. Government of India honored Dr. Bhabha by giving his name to the Atomic Research Center as Turbhe Bhabha Atomic Research Center. For the production of atomic energy, uranium and thorium are available in large quantity in India. Stock of uranium have been found in Himachal Pradesh, East Bihar and near West Coast. The stock of thorium have been found on Malabar coast. Uranium fuel is prepared in the factory at the Jadugarh, Bihar. For the production of atomic energy, there is a need of density of water. Atomic energy plants have erected at Nangal, Telchar, Tuticorin, Kota, etc. आता मी इथं तुम्हाला हा पूर्ण पॅसेज वाचून दाखवलेला आहे, पण तुम्हाला हे वाचण्याची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट आता इथं हा प्रश्न जसा मी सापडला की फादर ऑफ ॲटॉमिक एनर्जी, पहिल्याच लाईनमध्ये तुम्हाला उत्तर सापडलं. असंच तुम्हाला प्रश्न बघायचा आहे, प्रश्न काय विचारलेला आहे आणि मग त्याचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला पॅसेजमध्ये जायचं आहे आणि पटकन शोधायचं आहे. आता मी इथं तुम्हाला फक्त समजून सांगण्यासाठी हा पूर्ण पॅसेज वाचून दाखवला. आता आपण एक एक प्रश्नाचे पटपट उत्तरं बघून दाखवत. जसं की पहिला प्रश्न आहे, अणुशक्तीच्या शोधा पाठीमागचा शास्त्रज्ञांचा मुख्य हेतू कोणता होता? मेन पर्पज ऑफ सायंटिस्ट बिहाइंड डिस्कवरी ऑफ ॲटॉमिक एनर्जी फॉर डायग्नोसिस ऑफ ट्रीटमेंट, promoting development of radar and submarines. Due to limitation of mineral like coal, petrol and new energy sources, energy have to be found and creating devastating nuclear weapons to win war. आता वॉर जिंकण्यासाठी तर हा म्हणजे डिस्ट्रक्शन झालेला, त्याच्यामुळे हा ऑप्शन तर नाही. पहिलं ऑप्शन डायग्नोसिस अँड ट्रीटमेंटसाठी आपल्याकडे मेडिकल टेक्नॉलॉजी आहे, मेडिकल सायन्स आहे, तर ते आपण पहिले यूज करू शकतो, तर हा पण नाही येणार. त्याच्यानंतर प्रोमोटिंग द डेव्हलपमेंट ऑफ रडार आणि सबमरीन आपण करू शकतो, पण त्याचं मेन पर्पज नाही. आपल्याला काय विचारलं की मेन पर्पज, मुख्य उद्देश, तर हा पण नाही. मुख्य उद्देश काय होता की आपल्याकडं कोल आणि पेट्रोलचे जे नवीन सोर्स आहेत त्याचे लिमिटेशन्स आहेत, म्हणून आपल्याला नवीन ॲटॉमिक एनर्जीसाठी आपण शोध घेतलेला आहे. त्याच्यामुळे इथं आहे ऑप्शन नंबर 3. सेकंड प्रश्न झालेला आहे फादर ऑफ ॲटॉमिक एनर्जी रुदरफोर्ड. त्याच्यानंतर आहे तिसरा प्रश्न की जड पाण्याचा कारखाना कुठं आहे? थोरियमचा साठा, युरेनियम इंधनाची निर्मिती आणि भारताची अणुभट्टी. आता मोस्ट ऑफ द टाइम्स जोड्या लावा या प्रश्नामध्ये MPSC सारख्या एक्झाम्समध्ये 1 2 3 4 किंवा 4 3 2 1 असे सिक्वेन्स असण्याचे प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात असतात, पण तरी पण तुम्ही आता ह्याला शोधू शकता. आता इथं आपण थोरियमचा साठा आपण इथं बघितलेले होते. युरेनियम फ्युल इज प्रिपेअर्ड इन द फॅक्टरी ॲट जादूगड, बिहार. हा आपल्याला सापडलेला आहे. युरेनियम इंधनाची निर्मिती जादूगड. Cचं 2 आहे, तर लगेच इथं आपण Cचं 2 कुठं आहे त्याला इथं मार्क करून घ्यायचं. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 तुमचं इथंच कॅन्सल झालेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला काय येतं, ऑप्शन नंबर 2 आणि 4मधून Bचं आपल्याला कळत आहे की ऑप्शन 1 आहे. थोरियमचा साठा हा मलबार कोस्ट, जसं की आपण इथं बघितलेलं आहे की स्टॉक्स ऑफ थोरियम हॅव बीन फाउंड इन मलबार कोस्ट. सगळे उत्तरं पॅसेजमध्येच आहेत. MPSCचा सीसॅटचा सगळ्यात मोठा फायदा हाच आहे की पॅसेजची उत्तर लगेच तुम्हाला फक्त पॅसेजमध्ये सापडू शकतात, तुम्हाला बाहेर कुठे शोधण्याची गरज नाही. तर हा 1 हे झालेला आहे. त्याच्यानंतर आता फक्त आपल्याला ऑप्शन A आणि D मध्ये चेक करायचं आहे. तर ऑप्शन A, जड पाण्याचा कारखाना हे प्रोडक्शन ऑफ ॲटॉमिक एनर्जी, देर इज अ नीड ऑफ डेन्सिटी वॉटर. जड पाण्याचा कारखाना, अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जड पाण्याचे कारखाने हे नांगल, तेलचर, टुटीकोरिन, कोटा. तेलचर. तर इथं जड पाण्याचा कारखाना 4, तर इथं आपल्याला 4 आहे Aचा आणि मग Dचा आहे भारताची अणुभट्टी सायरस. तर ह्याचा आहे ऑप्शन नंबर 4. तर इथं तुम्हाला कॅन्सलेशन एलिमिनेशन टेक्निक यूज करायची आहे. जसं की मला कळालं की Cचं ऑप्शन आहे 2, तर इथं Cच्या 2ला मार्क करून घ्यायचं आणि बाकीचे 2 ऑप्शन तुम्ही पहिला आणि त्याचा कट करून टाका, जेणेकरून
तिथं तुमचा टाईम वेस्ट नाही होणार आणि तुम्ही ह्या 2 ऑप्शनवरूनच तुम्हाला अजूनही कोणते इथं कॉमन पेअर असले तर तुम्हाला लगेच ते शोधायचं तुम्हाला एक्स्ट्रा गरज नाही आहे. जसं की इथं थोरियमचा साठा बीचं 1-1च आहे, ते इथं मी मार्क करून घेतलं. पण तुम्हाला फक्त ए आणि डीचाच इथं शोधायचं आहे. त्याच्यानंतर कोणत्या साली भारताने अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली? ॲटॉमिक एनर्जी कमिशन, ऑगस्ट 1948. तुमच्या समोरच उत्तर आहे, तुम्हाला पॅसेज शांतपणे वाचायचं आहे. त्याच्यानंतर आहे भाभा अणुसंशोधन केंद्र कुठे आहे? भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर लोकेटेड इन तुर्भे. पोखरण तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात नाही आहे, बेंगलुरू पण नाही आहे, एक तर तुर्भे आहे. ॲटॉमिक रिसर्च सिटी वॉज इरेक्टेड ॲट तुर्भे नियर मुंबई. पहिला पॅसेज त्याच्यामुळे झालेला आहे. आता आपण दुसऱ्या पॅसेजवर येऊया. दुसरा पॅसेज हा दक्षिण आशिया कृषी व हवामान याच्या रिलेटेड आहे. तर पहिले आपण बघून घेऊया की राईस व्हीट सिस्टम ऑफ इंडो गँगॅटिक प्लेन फुलफिल्स द स्टेपल फूड रिक्वायरमेंट ऑफ हाऊ मेनी पीपल. इथं मेन पॉईंट काय, हाऊ मेनी पीपल. तर तुम्ही जेव्हा पॅसेज वाचाल तेव्हा तुम्हाला डायरेक्ट हा पॉईंट जो आहे तो शोधायचा आहे. जसं की राईस व्हीट सिस्टम ऑफ, आता मी तुम्हाला डायरेक्ट पटकन फास्ट पॅसेज कसं शोधायचं ह्याच्यावर आपण जाऊया. राईस व्हीट सिस्टम ऑफ इंडो गँगॅटिक प्लेन फुलफिल स्टेपल फूड रिक्वायरमेंट हाऊ मेनी पीपल. आता हाऊ मेनी पीपलमध्ये इथं काय चालू आहे, 40 मिलियन, 400 मिलियन, 4000 मिलियन, 450 मिलियन. तर तुम्ही फक्त पॅसेजमध्ये जाऊन डायरेक्ट मिलियन हा शब्द कुठं आहे तो चेक करा. इथं तर नाही आहे. राईस व्हीट सिस्टम इन द गँगॅटिक प्लेन विच मीट्स द स्टेपल फूड नीड्स ऑफ मोर दॅन 400 मिलियन पीपल सापडलं आपल्याला. पहिल्या प्रश्नाचं उत्तर लगेच सापडलं. विच कंट्रीज इन साऊथ एशिया आर एक्सपिरियन्सिंग द इफेक्ट्स ऑफ क्लायमेट चेंज ऑन ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता ह्याच्यामध्ये आता आपल्याला इथं बघायचं आहे बघा. The system which covers an area around 13.5 million hectares in Pakistan, India, Bangladesh, Nepal proves highly productive land and contributes substantially to the regional food production. Declining soil productivity, groundwater depletion and declining water availability as well as increased pest incidence and salinity already there threaten sustainability and food security in the region. Threaten sustainability. काय विचारलं आपल्याला तेच आहे की दक्षिण आशियातील कोणते देश हवामान बदलांचा कृषी उत्पादनावरील होणारे परिणाम अनुभवत आहेत? भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि नेपाळ. सरळ सरळ इथं 4 याच लाईनमध्ये आपल्याला उत्तर भेटले. म्हणजे बघा, पहिला प्रश्नाचं उत्तर इथं सापडलं, लगेच दुसरा प्रश्न त्याच्या खालीच आहे. प्रश्नाचे उत्तर हे पॅसेजमध्येच आहेत. तुम्ही फक्त शांतपणे नजर एकदा घुमवा. आता इथं तुम्ही ह्याच्यामध्ये अजून एक पॅटर्न चेक करू शकता. इथं इंडिया आहे, इथं इंडिया आहे, इथं इंडिया आहे. बांगलादेश, 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 बांगलादेश. बांगलादेश 4 ह्याच्यामध्ये आहे, इंडिया फक्त 2 ह्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आहे नेपाळ, इथं जपान आहे, इथं नेपाळ आहे, इथं पण नेपाळ आहे. म्हणजे हा ऑप्शन निगेट करू शकता तुम्ही. म्हणजे हा ऑप्शन म्हणजे हे मी तुम्हाला सांगत आहे, हे फक्त एकदम लास्ट ऑप्शन आहे की म्हणजे तुमच्याकडे एकदम टाईम कमी आणि तुमचा प्रश्न सुटत आहे तर तुम्हाला मार्क करायचा आहे पण काहीतरी. तर अशी तुम्ही लॉजिक शोधू शकता काही ना काहीतरी. इथं पण चायना आहे पण बाकीच्या ऑप्शनमध्ये नाही आहे, तर ह्याला पण तुम्ही निगेट करू शकता. इंडिया, बांगलादेश, नेपाळ, बांगलादेश, नेपाळ. तर हा मॅक्सिमम आहे म्हणून तुम्ही ह्याला मारू शकता. त्याच्यानंतर आहे 8वा प्रश्न की दक्षिण आशियातील शाश्वतता आणि अन्न सुरक्षा धोक्यात येण्याचे परिणाम निवडा. Consequences of threats to sustainability and food security in Asia. Low soil productivity and groundwater depletion. हा पॉईंट आहे. डिक्लाइनिंग वॉटर अवेलेबिलिटी अँड इन्क्रीज पेस्ट इन्सिडन्स. हा पण आहे की पंजाबमध्ये तुम्ही बघत आहात पाण्याची पातळी खाली जात आहे, त्याच्यामुळे पर्यावरण आणि पिकांना पण खूप धोका निर्माण आहे. लो लिटरसी अँड लॅक ऑफ जॉब. आता लिटरसी आणि जॉब्सचा ॲग्रिकल्चरचा काय संबंध? ऑप्शन सी नाही आहे, त्याच्यामुळं जिथं जिथं ऑप्शन सी त्याला तुम्ही कट करून टाका. इथं आहे त्याच्यामुळे ऑप्शन 2 कटला, इथं आहे म्हणून ऑप्शन 3 कटला आणि ऑल ऑफ द अबूमध्ये पण आहे म्हणून ऑप्शन. इथं सरळ सरळ उत्तर आहे तुमचं ऑप्शन ए. ए आणि बी आहे त्याच्यामुळे ऑप्शन ए डायरेक्ट तुम्हाला आन्सर सापडलेला आहे. आता ह्याचं पण उत्तर तुम्ही जर बघितलं तर इथं दिलेलं आहे बघा. डिक्लाइनिंग सॉईल प्रोडक्टिव्हिटी, ग्राउंड वॉटर डिप्लेशन अँड डिक्लाइनिंग वॉटर अवेलेबिलिटी, इन्क्रीज पेस्ट इन्सिडेंट अँड सलायनिटी. तुम्ही जर बघितलं आहे की एवढ्या फक्त छोट्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला लगातार 3 प्रश्नाचे उत्तर लगेच सापडले. त्याच्यानंतर येऊ आपण 9व्या प्रश्नाकडे
की व्हॉट पॉसिबल प्रॉब्लेम्स आर क्लायमेट चेंज लाईकली टू क्रिएट इन फ्युचर फॉर ॲग्रिकल्चर प्रोडक्शन इन साऊथ एशिया. त्याचे ऑप्शन्स आहेत फूड प्रोडक्शन मे डिक्रीज अँड पॉवर्टी मे इन्क्रीज. बरोबर आहे की पिकाचं उत्पादन घटलं तर शेतकऱ्यांच्यामध्ये गरिबीचं प्रमाण पण हे कमी वाढू शकतं. त्याच्यानंतर आहे फूड प्रोडक्शन स्पेशली राईस अँड वेट विल बी ॲडव्हर्सली अफेक्टेड. तुम्ही बघितलं आहे की पाण्याची जी पातळी कमी होत आहे त्याच्यानंतर जे जमिनीमध्ये सलायनिटी आहे ते वाढत आहे. त्याच्यामुळं पिकाची उत्पादकता कमी झाली. त्याच्यामुळं राईस आणि व्हीटचा खूप मोठा परिणाम त्याच्यावर होणार आहे पिकांवर. त्याच्यामुळे बी बरोबर आहे. त्याच्यानंतर इट विल बी बेनिफिशियल फॉर अचिव्हिंग सस्टेनेबिलिटी अँड फूड सिक्युरिटी नेशन. आता क्लायमेट चेंजमुळे पिकाची उत्पादकता घटत असेल तर त्याचा बेनिफिशियल कसा परिणाम होईल. त्याच्यामुळं सी ऑप्शन कट करायचा आहे. इथं सी आहे 2 कटला, इथं सी आहे 4 कटलं. ए बी आणि ए बी डीमध्ये मोस्टली हे 3 ऑप्शन ए बी डी हा बरोबर असतो. माल न्यूट्रिशन हंगर रेट्स में इन्क्रीज बरोबर ऑप्शन आहे. या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला उत्तर भेटून जाईल. त्याच्यानंतर आहे व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट पर्सेंटेज शेअर ऑफ ॲग्रिकल्चरल सेक्टर इन साऊथ एशिया 2011 ग्रॉस नॅशनल डोमेस्टिक प्रोडक्ट. याचं उत्तर आहे तुम्ही जर पॅसेजमध्ये बघितलं ॲग्रिकल्चर कंट्रीब्युट्स अप्रॉक्सिमेटली 18% टू द साऊथ एशिया GDP. 2011 डेटा बेस्ड ऑन वर्ल्ड बँक 2013. 18%. पहिल्याच ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे. म्हणजे बघा तुम्हाला पहिल्याच ओळीमध्ये त्याचं उत्तर म्हणजे हा पहिला पॅरेग्राफ आणि दुसऱ्या पॅरेग्राफमध्येच तुम्हाला 4 प्रश्नाचे उत्तर भेटलेले आहेत. म्हणजे तुम्हाला पूर्ण पॅरेग्राफसुद्धा वाचायची गरज नाही आहे. फक्त तुम्ही प्रश्न बघा प्रश्नामध्ये काय तुम्हाला विचारलं आहे एक्झॅक्ट. जसं की इथं GDP विचारला आहे तर तुम्ही डायरेक्ट इथं पॅसेजमध्ये बघा की GDP शब्द तुम्हाला कुठं दिसतो आहे आणि त्याच ओळीमध्ये तुमचं उत्तर असेल. जसं इथं GDP आहे लगेच तुम्हाला इथं उत्तर भेटून गेलं. जसं की इथं आपण बघितलं की मिलियन हाऊ मेनी पीपल मिलियन विचारला आहे. तो मिलियन शब्द बघायचा इथं आहे. इथं लगेच तुमचं उत्तर आहे. तर तुम्ही हे असे कीवर्ड शोधा तुम्हाला लगेच तुमचा पॅसेज सॉल्व होऊन जाईल. आता हा तिसरा पॅसेज आहे. हा खूप मोठा पॅसेज आहे पण आपल्याला पूर्ण पॅसेज वाचायचा नाही आहे. डायरेक्ट तुम्हाला हा प्रश्न बघायचा आहे आणि त्यामध्ये काय विचारलेलं आहे हे बघायचं आहे. जसं की इथं आहे हू लूज हंटिंग अँड ब्रीडिंग प्लॅटफॉर्म ॲज सी आईस व्हॅनिशेस इकॉलॉजिकली. सी आईस व्हॅनिशेस इकॉलॉजिकली प्राण्यांची नावं आहेत. तर इथं डायरेक्ट तुम्हाला हा बघा इकॉलॉजिकली पोलार बियर सील्स अँड पेग्विन लूज हंटिंग ब्रीडिंग प्लॅटफॉर्म ॲज सी आईस व्हॅनिशेस. म्हणजे बघा मी एका सेकंदात मला लगेच नुसतं सापडलं उत्तर त्याचं. पोलार बियर सील्स अँड पेग्विन. पोलार बियर सील्स अँड पेग्विन्स 11चं उत्तर आहे 3. त्याच्यानंतर आहे परमाफ्रॉस्टमुळे काय होतं. तर त्याच्यामध्ये लॉक्स अप कार्बन ट्वाइसली. ओके. टर्न सॉलिड ग्राउंड इंटू स्लश. हां हे होऊ शकतं. ॲड ऑक्सिजन इन वॉटर चेक करावं लागेल. रिलीज मिथेन अँड NO2. आता इथं बघा खूप सारे पॉईंट्स दिलेले आहेत तर ह्याच्यासाठी तुम्हाला पॅसेज वाचावाच लागेल. आणि जर तुम्हाला टाईम वाचवायचा असेल तर ह्या प्रश्नाला तुम्ही असं इथं राऊंड करून आत्ताच्या साईडला तुम्ही साईडला ठेवू शकता. कारण ह्या गोष्टीसाठी तुम्हाला पॅसेज वाचावं लागेल. ह्याच्यातून तुम्हाला डायरेक्ट उत्तर नाही करू शकणार. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 2 जे की आहे घट्ट जमीन चिखलात बदलली जाते. टर्न सॉलिड ग्राउंड इंटू स्लश. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. सिन्स द 1990s अर्थ आइस शीट ग्लेशियर सी हॅव लॉस्ट मोर दॅन 28 ट्रिलियन टन्स ऑफ मास. आर्क्टिक ओशन आइस एक्सटेंट इज नाउ 40% स्मॉलर दॅन 1980. वेस्ट अंटार्क्टिका मरीन बेस्ड ग्लेशियर्स वल्नरेबल बिकॉज ऑफ मेल्टिंग आईस. तर ह्याचा प्रश्न तुम्हाला आता शोधावा लागेल पॅसेजमध्ये. पहिलाच इथं लाईन आहे बघा. सिन्स 1990 अर्थ आइस शीट ग्लेशियर्स अँड सी आईस हॅव नॉट लॉस्ट मोर दॅन 28 ट्रिलियन टन्स ऑफ मास.
तर हे ऑप्शन बरोबर आहे. आर्क्टिक ओशन आईस एक्सटेंट इज नाव 40% स्मॉलर दॅन इन 1980. Arctic sea ice extent in September is now 40% smaller than 1980. त्याच्यानंतर आहे वेस्ट अंटार्क्टिका मरीन बेस ग्लेशियर्स वल्नरेबल बिकॉज ऑफ marine base glaciers vulnerable because of melting of ice. West Antarctica's marine glaciers especially vulnerable because warm ocean water eats at their underslides. आता इथं यांनी सागरी नद्या इथं ऑप्शन दिलेला आहे, पण आपण इथं पॅसेजमध्ये हिमनद्यांच्या बाबतीत गोष्ट करत आहोत, त्याच्यामुळं ऑप्शन सी इथं चुकीचं आहे. तर ऑप्शन सी चुकीचा असल्यामुळे इथं फक्त हा ऑप्शन 2 जो आहे तोच इथं आपण मार्क करू शकतो, कारण इतर स्टेटमेंट बरोबर आहे, पण कदाचित इथं सी नॉट करेक्ट हा फक्त ऑप्शन बीमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला तो मार्क करावा लागणार. हा प्रश्न खरं म्हणलं तर कॅन्सल व्हायला पाहिजे, पण आता बघूया आपण काय होतं आन्सर कीमध्ये. त्याच्यानंतर 2 अब्ज लोकांनी जलसुरक्षितता धोक्यात का आहे. 2 बिलियन पीपल हा कीवर्ड आहे. 2 बिलियन पीपल आपल्याला फक्त सर्च करायचं आहे कुठं आहे. Glacier retreat endangers water security for 2 billion people who depend on seasonal melt from Himalayas, Andes, Rockies for drinking and irrigation. त्याच्यामुळे ग्लेशियर रिट्रीट हिमनदीचे मागे सरकणे हे वॉटर सिक्युरिटी ऑफ 2 बिलियन पीपल इज इन डेंजर. त्याच्यानंतर आहे 15वा हू हेल्प्स टू रेग्युलेट वेदर पॅटर्न्स इन युरोप अँड मॉन्सून इन साऊथ एशिया. Ice loss also disrupt ocean circulation. Massive freshwater pulses from Greenland weaken the Atlantic meridional overturning circulation, which helps regulate weather patterns in Europe and monsoon in South Asia. Atlantic meridional weaken Atlantic meridional overturning circulation. राष्ट्र स्टेट इन्कम त्याच्यामध्ये GDP हा मेन विषय आहे आणि कोविडचे आणि त्याचे काहीतरी डेटा दिलेले आहेत. आपण प्रश्न बघूया 16वा. Analysis of GDP helps in dash dash in understanding extent and direction of changes in international trade. आता इंटरनॅशनल ट्रेडमध्ये महाराष्ट्राच्या GDPचा काय संबंध हा कटला. इन आयडेंटिफाईंग स्ट्रक्चरल चेंजेस इन अन इकॉनॉमी हा बरोबर आहे. अँड इन फॉर्म्युलेशन ऑफ पॉलिसीज बाय द गव्हर्नमेंट हे पण आहे की सरकारचे जे काही धोरणं आहेत ते कळतं आपल्याला, आणि जे मेन अर्थव्यवस्थेत बदल होत असतात काही फाउंडेशनल गोष्टी असतात त्या आपल्याला कळतात त्याच्यामधून. त्याच्यामुळे इथं ऑप्शन डी जो आहे म्हणजे स्टेटमेंट बी अँड सी करेक्ट ऑप्शनच्या हा करेक्ट आहे. त्याचा पुढचा आहे की 2024-25साठी वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर हा डॅश डॅश असेल, तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर हा डॅश डॅश असेल. आता ह्याचं उत्तर आपण 24-25 ॲडव्हान्स इस्टिमेट्स In advanced estimates 24-25, state economy is expected to grow at 7.3% over 23 and 24, whereas Indian economy is expected to grow at 6.5%. तर इथं ऑप्शन ए डायरेक्ट तुम्हाला उत्तर भेटलेलं आहे. त्याच्यानंतर ॲज पर ॲडव्हान्स एस्टिमेट्स 24-25 रिअल ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ॲडेड फॉर ॲग्रिकल्चर अँड अलाइड ॲक्टिव्हिटीज अँड सर्व्हिस सेक्टर इज एक्सपेक्टेड टू ग्रो ॲट. इथं 2 आहेत की रिअल ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ॲडेड ॲग्रिकल्चर अँड सर्व्हिस सेक्टर. तर इथं दिलेलं आहे बघा रिअल ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ॲडेड ॲग्रिकल्चरल अँड सर्व्हिसेस विच इज 8.7 अँड 7.8. त्याच्यामुळे ऑप्शन 2 इथं करेक्ट आहे. त्याच्यानंतर ॲज पर ॲडव्हान्स एस्टिमेट्स 24-25 रिअल ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ऑफ इंडस्ट्री इज एक्सपेक्टेड टू ग्रो ॲट वाईल रिअल ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ॲडेड ऑफ इंडस्ट्री इज एक्सपेक्टेड टू ग्रो ॲट. म्हणजे इथं एक सेंट्रल लेवलचं आहे आणि इथं स्टेट लेवलचं आहे. इथं आपल्याला फक्त इंडस्ट्री सेक्टरचं विचारलेलं आहे. त्याच्यामुळे इथं तर तुम्ही बघितलं तर पहिले आपल्याला विचारलं आहे GVA आणि त्याच्यानंतर GSVA. तर GVA जो दिलेला आहे तो इथं खाली दिलेला आहे. फॉर इंडस्ट्री इट इज 5.6 अँड फॉर इंडस्ट्री ऑफ GSVA इट इज 4.9. म्हणजे 5.6 आणि 4.9 हा
ह्याचा आन्सर आहे. त्याच्यानंतर द एक्सपेक्टेड राईज इन ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट ऑफ महाराष्ट्र इन 24-25 इज ड्यू टू विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स. expected stable growth in service sector, expected increase in selected net produce taxes, expected dynamic reforms in state economy. आता याच्यासाठी तुम्हाला पॅसेज वाचावं लागेल आणि पॅसेजमध्ये तुम्हाला लगेच याचा आन्सर भेटून जाईल. अलॉंग विथ द एक्सपेक्टेड इन्क्रीज इन सिलेक्टेड एक्सपेक्टेड नेट प्रोडक्ट टॅक्सेस. त्याच्यानंतर स्टेबल ग्रोथ इन सर्व्हिसेस सेक्टर आणि दॅट्स इट. तिसरं नाही आहे, त्याच्यामुळे ह्याचं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन 1. येऊया पुढच्या पॅसेजवर. पुढचा पॅसेज हा LED आणि नील्स बोअरचं मॉडेल त्याच्यावर आधारित आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. इलेक्ट्रॉन एक्झिस्ट इन द न्यूक्लियस. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पॅसेज वाचावं लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला हा पॅसेज सॉल्व नाही करता येणार, कारण हा सायन्सच्या रिलेटेड आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला पॅसेज नीटच वाचावं लागेल. जसं की तुम्ही इथं बघितलं की कलर ऑफ लाईट इमिटिंग डायोड डिपेंड्स अपॉन विच ऑफ द फिजिकल क्वांटिटी. त्याच्यानंतर आहे लाईट इमिटिंग डायोड कन्झ्युम्स लोअर एनर्जी. त्याच्यानंतर आहे अप्रोप्रिएट टायटल फॉर द अबव पॅसेज. आता ह्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण पॅसेज वाचावंच लागेल, नंतरच तुम्ही सांगू शकता की ह्याला अप्रोप्रिएट टायटल काय आहे पॅसेजचं. त्याच्यानंतर बाय युझिंग इंडियम गॅलियम नायट्राइड विच कलर लाईट इमिटिंग डायोड इमिट. तर पहिल्या प्रश्नामध्ये तुम्ही जर बघितलं तर इलेक्ट्रॉन एक्झिस्ट इन द न्यूक्लियस नाही, तुम्हाला माहिती आहे. वेन इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इट एमिट्स लाईट. बघूया, चेक करूया आपण. इलेक्ट्रॉन इमिट लाईट वेन द ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ द इलेक्ट्रॉन फ्रॉम द न्यूक्लियस रिमेन्स कॉन्स्टंट. बघूया पॅसेजमध्ये. वेन ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन चेंजेस फ्रॉम द न्यूक्लियस दे इमिट लाईट. आता आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसमध्ये नसतात. पहिला ऑप्शन तर कट झालेला आहे, त्याच्यामुळे तर 3 ऑप्शन्स आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला पॅसेज वाचावं लागेल. आपण पॅसेज बघूया. वी कॅन यूज बोहर मॉडेल ऑफ ॲटॉमिक ॲटम्स टू अंडरस्टँड हाऊ स्पेक्ट्रल लाईन्स आर फॉर्म. According to Bohr's research, when electrons revolve in specific orbits around the nucleus, the distance between the nucleus remain constant. However, when the distance of electron from the nucleus changes, electron emits energy. In other words, electron jumps from one orbit to another. At that time, it produces spectral line. त्याच्यामुळे इथं सरळ सरळ आपल्या उत्तर सापडलेलं आहे. When the average distance of electron changes from the nucleus, they emit light. 21चं उत्तर आहे 4. आपण पूर्ण पॅसेज एकदा वाचून घेऊया म्हणजे आपल्याला कळून जाईल. Essentially, this principle is used in light emitting diodes. When we apply excess energy to light emitting diode, the electron in that atom jumps from one orbital to another, releasing the excess energy in form of light. Light emitting diodes are most widely used semiconductor diodes among all different types of semiconductor diodes available today. Light emitting diodes emitting either visible or invisible infrared light when forward bias. The LED that emit invisible infrared light are used in remote controls. LED is an optical semiconductor device that emits lights when voltage is applied. हा important point आहे. त्याच्यानंतर science behind LED color controls the wavelength of light through precise engineering of semiconductor materials. Let's understand how different wavelengths create unique LED colors. Each LED color corresponds to a specific range of wavelength. Red LED operate at longer end of visible spectrum. Their wavelength is 620 to 750 nanometer. This color is produced with using substance such as gallium arsenide phosphide. त्याच्यानंतर रेड LEDs are highly efficient, generally consume relatively low energy. Orange LED fall in wavelength range of 590 to 620. तर ऑरेंज आलेला आहे. By slightly reducing the band gap energy in the semiconductor structure compared to red and orange color can be produced. Yellow LED आलेला आहे. Operate at wavelength between 570 to 590. Yellow LED require fine tuning of gallium alloy to produce the correct band gap. Green LED emit light in wavelength between 500 to 570 nanometer.
These LEDs achieve the required energy levels for green light by using gallium nitride or indium gallium nitride, which can handle the energy requirement for blue light. Purple light LED have a wavelength between 400 to 450 nanometer. These LEDs require highest energy level of the visible spectrum. आता जसं की तुम्ही इथं बघितलेलं आहे की पॅसेजमध्ये सरळ सरळ तुम्ही बघितलं काही बेसिक पॉईंट्स आहेत की इथं रेड, ऑरेंज, येल्लो, ग्रीन आणि पर्पल हे 5 कलर दिलेले आहेत. त्यांचे वेवलेंग्स दिलेले आहेत आणि त्यांच्या रिलेटेड काही मेटल्स दिलेले आहेत, जसं की गॅलियम आर्सेनाइड, फॉस्फाईट हे जे कंपाऊंड्स आहेत त्याच्या रिलेटेड ते दिलेले आहेत. आणि LEDची थोडक्यात माहिती दिलेली आहे आणि वरती इलेक्ट्रॉन्स, सेमीकंडक्टर ह्याच्या रिलेटेड थोडी माहिती दिलेली आहे. पहिला आपल्याला 21वा प्रश्न तर आपला झालेला आहे. आता येऊया 22व्या ह्याच्यावर. द कलर ऑफ लाईट एमिटिंग डायोड डिपेंड्स ऑन विच ऑफ द फिजिकल एंटिटी. जसं की आपण बघितलेलं आहे की बँड गॅप, याचं सेमीकंडक्टरमध्ये बँड गॅप एनर्जीमुळे कलर हे दिसायला लागतात. त्याच्यानंतर 23वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग लाईट एमिटिंग डायोड कन्झ्युम लोअर एनर्जी. त्याचं उत्तर आहे रेड लाईट एमिटिंग डायोड. जसं की आपण बघितलेलं आहे की रेड ऑपरेट्स ॲट लॉंगर एंड ऑफ द विजिबल स्पेक्ट्रम. रेड कलर इज हायली इफिशियंट अँड जनरली कन्झ्युम रिलेटिव्हली लो एनर्जी. उत्तर आपल्याला सापडलेलं आहे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अन अप्रोप्रिएट टायटल फॉर द पॅसेज. लाईट एमिटिंग डायोड टेक्नॉलॉजी फ्रॉम बोर ॲटॉमिक मॉडेल टू कलर्ड लाईट एमिशन. फ्रॉम ॲटॉमिक थिअरी ऑफ लाईट एमिटिंग डायोड कलर सायंटिफिक व्हॉल्यू. त्याच्यानंतर आहे फिजिक्स बिहाइंड लाईट एमिटिंग डायोड अँड देअर स्पेक्ट्रल प्रॉपर्टीज. लाईट एमिटिंग डायोड कलर्स अँड वेवलेंथ प्रिन्सिपल्स ऑफ लाईट एमिशन इन सेमीकंडक्टर. जर तुम्ही आता हा जो प्रश्न आहे हा करेक्ट येण्याचे चान्सेस थोडे कमी असतात, कारण प्रत्येकात जण जेव्हा पॅसेज वाचतो तेव्हा प्रत्येकाचं जे थिंकिंग असतं ते वेगळं असू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही ह्या प्रश्नाचे जास्त टेन्शन नाही घ्यायचं. तुम्ही काहीही आन्सर याचं मारू शकता. बरोबर आलं तर ठीक आहे, नाही आलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण ह्याचा आन्सर कीमध्ये हे एक दिलेलं आहे, लाईट एमिटिंग टेक्नॉलॉजी फ्रॉम बोर्स ॲटॉमिक मॉडेल टू कलर्ड लाईट एमिशन. आता ह्या टायटलमध्ये तुम्ही बघा की प्रत्येक गोष्ट पॅसेजमधली कवर होत आहे. सेकंड ऑप्शनमध्ये फ्रॉम ॲटॉमिक थिअरी ऑफ लाईट एमिटिंग डायोड कलर्स सायंटिफिक व्हॉल्यू, ह्याच्यामध्ये फक्त कलर्सच्या बाबतीत दिलेलं आहे. तसं नाही आहे. कलर्सचा पॅसेज तुम्ही बघितलं तर कलर इथून चालू होत आहेत पॅसेजमध्ये. ह्याच्या अगोदर एवढं बरंच त्यांनी सांगितलेलं आहे LED बोर्स ॲटॉमिक मॉडेलबद्दल. त्याच्यामुळे बोहर हा शब्द त्याच्यामध्ये यायला पाहिजे. फिजिक्स बिहाइंड लाईट एमिटिंग डायोड अँड देअर स्पेक्ट्रल प्रॉपर्टीज, ह्याच्यामध्ये बोहर हा शब्द नाही आहे. बोहर खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर LED कलर्स अँड वेवलेंथ प्रिन्सिपल्स, पुन्हा तेच की बोहर ॲटॉमिक मॉडेल ही सुरुवात आहे, त्याच्यामुळे तिथून तो त्याच्यामध्ये आलाच पाहिजे, त्यामुळे ऑप्शन 1. त्याच्यानंतर बाय युझिंग इंडियम गॅलियम नायट्राईड विच कलर लाईट एमिटिंग डायोड इमिट. तर ह्याचं जे उत्तर आहे इथं आहे बघा, ग्रीन LED इमिट लाईट. LED अचीव रिक्वायर्ड एनर्जी लेवल ग्रीन युझिंग इंडियम गॅलियम नायट्राईड, ग्रीन LED. अशा प्रकारे तुम्ही जर आता मी इथं हा तुम्हाला पूर्ण पॅसेज वाचून दाखवला आणि प्रत्येक ठिकाणी मी हे मार्किंग केलेलं आहे. एक्झाममध्ये तुम्हाला असं नाही करायचं आहे. एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न वाचायचा आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही पटकन पॅसेजमध्ये येऊन तुम्हाला तो कीवर्ड शोधायचा आहे. जसं की इथं इंडियम गॅलियम नायट्राईड हा कीवर्ड आहे. म्हणजे तुम्ही इथं येऊन लगेच तुम्ही शोधलं की इंडियम ही इथं आहे, त्याच्यामुळे त्याच्या अगोदरच्या 2 लाईन तुम्ही वाचायच्या, त्याच्यानंतरच्या 2 लाईन वाचायच्या. तुम्हाला सापडलं की ग्रीन LEDसाठी यांनी ह्या प्रयोग केलेला आहे, त्याच्यामुळे ग्रीन. त्याच्यानंतरचा पुढचा पॅसेज आहे इव्होल्युशन ऑफ ह्युमन्सच्या रिलेटेड आहे. त्याच्यामुळे अरेंज द फॉलोइंग करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर अर्लिएस्ट टू लेटेस्ट. appearance of Homo erectus, existence of Dryopithecus, development of prehistoric cave art and rise of Australopithecines. आता ह्याच्यासाठी तुम्हाला पॅसेज पूर्णपणे वाचावं लागेल. एक एक शब्द तुम्हाला तर नोट करून ठेवावं लागेल. त्याच्यामध्ये अर्लिएस्ट टू लेटेस्ट म्हणजे सगळ्यात जुनं पासून ते सगळ्यात नवीन.
तर इथं बघा की अबाउट 15 मिलियन इयर्स अगो प्रायमेट कॉल्ड ड्रायपिथेकस, म्हणजे एक्झिस्टन्स ऑफ ड्रायपिथेकस 15 मिलियन इयर्स अगो. त्याच्यानंतर पुढं तुम्ही अजून गेलात तर अबाउट 3-4 मिलियन्स अगो मॅन लाईक प्रायमेट्स वॉक इन द ईस्टर्न आफ्रिका. दे वेर प्रोबेबली नॉट टॉलर दॅन 4 feet बट वॉकड अपराईट. 2 मिलियन इयर्स अगो ऑस्ट्रालोपिथेसाइन्स प्रोबेबली लिव्ड इन द ईस्ट आफ्रिकन ग्रासलँड्स, म्हणजे 2 मिलियन इयर्स अगो. 2 मिलियन इयर्स अगो. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर फॉसिल डिस्कवर्ड इन जेव्हा 1891 रिव्हिल्ड. नेक्स्ट स्टेज होमो इरेक्टस अबाउट 1.5 मिलियन इयर्स अगो. 1.5 मिलियन इयर्स अगो. त्याच्यानंतर आहे केव आर्टबद्दल. प्री हिस्टोरिक केव आर्ट डेव्हलप्ड अबाउट 18,000 इयर्स अगो. 18,000 इयर्स अगो. त्याच्यामुळे ऑप्शन आहे BDAC हा त्याचा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आहे. त्याच्यानंतर व्हाय सायंटिस्ट बिलीव्ह दॅट मॅन लाईक प्रायमेट्स वॉक इन द ईस्टर्न आफ्रिका अबाउट 3-4 मिलियन इयर्स अगो. 3-4 मिलियन्स अगो कुठं आहे? इथं आहे. फ्यू फॉसिल्स ऑफ मॅन लाईक बोन्स हॅव बीन डिस्कवर्ड इन इथिओपिया अँड तांझानिया. These revealed hominid features leading to belief that about 3-4 million years ago, man-like primates walked in the eastern Africa. They were probably not taller than 4 feet. Fossil evidence of man-like bones with hominid features in Ethiopia and Tanzania. ऑप्शन आहे आपल्याला उत्तर सापडलेलं आहे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स ऑकर्ड लेटेस्ट इन द इव्होल्युशनरी अँड कल्चरल हिस्ट्री ऑफ द ह्युमन्स अकॉर्डिंग टू द passage. Evolutionary and cultural history of the humans according to the passage. Homo sapiens arose in Africa and moved across continents and developed into distinct races during ice age between 75,000 and 10,000 years ago. Mode prehistoric cave were developed about 18,000 years ago. One such cave contained by prehistoric can be seen at Bhimbetka shelter rise. तर इथं विचारलं आहे की लेटेस्ट गोष्ट कोणती झालेली आहे. तर इथं बघितलं जसं की तुम्ही लेटेस्ट जी गोष्ट इथं सांगितलेली आहे की 10,000 वर्षांपूर्वी ॲग्रिकल्चर आलेलं आहे, पण तो ऑप्शनमध्ये नाही आहे. त्याच्या अगोदर आहे 18,000 वर्षा अगोदर प्री हिस्टॉरिक केव आर्ट. त्याच्यामुळे ऑप्शन 2 इथं आपण सिलेक्ट करू शकतो. सगळ्यात लेटेस्ट ह्यापैकी सगळ्यात लेटेस्ट कोणती गोष्ट आहे. त्याच्यानंतर आहे व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ द गिवन पॅराग्राफ. स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ द ह्युमन ब्रेन नाही. आर्ट अँड कल्चर ऑफ एन्शियंट ह्युमन्स बघू शकतो. ओरिजिन ऑफ ह्युमन्स अँड देअर इव्होल्युशन ऑफ प्रायमेट्स. ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑप्शन 3 त्याचं डायरेक्ट उत्तर आहे. त्याच्यानंतर आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आणि त्याच्यामधलं आपल्याला करेक्ट ओळखायचं आहे. ऑस्ट्रालोपिथेसाइन्स हॉन्टेड विथ स्टोन वेपन्स बट मेनली 8 foot. इथं दिलेलं आहे बघा. एव्हिडन्स शो दॅट दे हंटेड विथ स्टोन वेपन्स बट इसेन्शियली 8 foot. त्याच्यामुळे ए बरोबर आहे. त्याच्यामुळे बी ऑप्शन नंबर 2 कॅन्सल करून टाका, त्याच्यात ए नाही आहे. त्याच्यानंतर आहे होमो हॅबिलस प्रोबेबली डिड नॉट ईट मीट. होमो हॅबिलस दे डिड नॉट ईट मीट. त्याच्यामुळे बी ऑप्शन देखील करेक्ट आहे. त्याच्यामुळे इथं बी नाही, त्याच्यामुळे हा ऑप्शन कट झालेला आहे. आता ह्या दोघांमध्ये 1 आणि 4 मध्ये, त्याच्यामुळे इथं ऑप्शन तुम्ही बघितला तर सी सुद्धा करेक्ट आहे. आता आपल्याला फक्त डी ऑप्शन चेक करायचं आहे. निएंडरथल मॅन लिव्ड बिटवीन 75-10,000 years ago. निएंडरथल मॅन 1,00,000 ते 40,000 वर्षापूर्वी आहे. त्याच्यामुळे ऑप्शन डी सरळ आणि डेटा असल्यामुळे तुम्ही त्याला क्रॉस व्हेरीफाय लगेच करू शकता. त्याच्यामुळे डी चुकीचं आहे. ऑप्शन ए इज द राईट. आता त्याच्यानंतरचा आहे स्टँडर्ड ऑफ केअरच्या रिलेटेड हा पॅसेज आहे. केअर इज अ मॅटर ऑफ डिग्री. आता हा जो पॅसेज आहे, अशा पॅसेजमध्ये पटकन तुम्ही उत्तर शोधा, कारण ह्याच्यामध्ये कधी तुम्हाला उत्तर शोधण्यामध्ये बराच वेळ लागू शकतो, कारण ह्याच्यामध्ये डायरेक्ट आन्सर कधी तुम्हाला भेटत नाही. तर पहिला आहे ऑन व्हॉट बेसिस इट कुड बी नोन दॅट वेदर डिफेंडंट हॅड टेकन ड्यू केअर एस्टॅब्लिश्ड बाय द लॉ. अकॉर्डिंग टू पॅराग्राफ व्हॉट इज केअर.
What are those elements which impose limits regarding amount of care? Whether the standard of care can be fixed or not. Standard of care. Why the law allows danger to be created knowingly. प्रतिवादीने कायद्याने स्थापित केलेली योग्य काळजी घेतली की होती की नाही हे कोणत्या आधारावर कळू शकते. वस्तुस्थिती. फॅक्ट याचं उत्तर आहे. इज कंडक्ट सफिशियंटली केअरफुल बट वेदर फॅक्ट इट अटेंड टू बी स्टँडर्ड ऑफ केअर एस्टॅब्लिश बाय द लॉ. अकॉर्डिंग टू द पॅराग्राफ व्हॉट इज केअर इज अ मॅटर ऑफ डिग्री. पहिलीच ओळ आहे केअर इज अ मॅटर ऑफ डिग्री. त्याच्यानंतर आहे व्हॉट आर दोज एलिमेंट्स विच इम्पोजेस गुड रिगार्डिंग अमाऊंट ऑफ केअर. याचं उत्तर आहे गुड सेन्स अँड पॉलिसी ऑफ लॉ इम्पोज सम लिमिट अपॉन अमाऊंट ऑफ केअर. ए आणि सी. ऑप्शन 3 ह्याचं उत्तर आहे. वेदर स्टँडर्ड ऑफ केअर कॅन बी फिक्स्ड ऑर नॉट. The question is every case is not whether defendant however honest thought it conduct sufficiently careful but whether in fact it attain to standard of care established by the law. त्याच्यामुळे काळजीचा मापदंड निश्चित केला जाऊ शकतो. यस. त्याच्यानंतर वाय द लॉ अलाउज द डेंजर टू बी क्रिएटेड नोईंगली. कायदा जाणीवपूर्वक धोका निर्माण करण्यास का परवानगी देतो. द डेंजर इज स्मॉल. याचं उत्तर आहे हाऊ एव्हर स्मॉल. हे तुम्ही वाचू शकता इथं. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक प्रश्न मोस्टली तुम्हाला पॅसेजमध्येच त्याचा काही ना काहीतरी संबंध मिळून जाईल. फक्त तुम्हाला पॅसेज शांतपणे वाचावं लागेल. आता पुढचं आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या रिलेटेड पॅसेज आहे. 1858 भारत सरकारच्या कायद्याप्रमाणे प्रशासकीय रचनेचे स्वरूप काय होते. नेचर ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858. डिसेंट्रलाइज अँड ऑटोनॉमस प्रोव्हिन्स. डिसेंट्रलाइज्ड नव्हतं. रिजिड सेंट्रलाइज्ड विथ युनिटरी कंट्रोल. फेडरल विथ शेअर्ड पॉवर नाही. 1858ची गोष्ट आहे. ऑटोनॉमस रिजन्स गवर्न्ड बाय लोकल चिफ्स पण नाही. रिजिडली सेंट्रलाइज विथ युनिटरी कंट्रोल. हू एक्सरसाइज द पॉवर्स ऑफ द क्राउन इन इंडिया अकॉर्डिंग टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया Act 1858. By this act, powers of Crown were to be exercised by Secretary of State. Option A. What was dominant principle of the Government of India Act 1858? Absolute imperial control. Option 2 याचं उत्तर आहे. Popular participation in administration नाही. Shared governance with Indian representatives नाही. Decentralized administration तर बिलकुल नाही. Administration of the country rigidly centralized. 36व्याचं आन्सर आहे ते. Who assumed sovereignty over India from East India Company in 1858? British Crown. British Crown assumed sovereignty over India. How was India governed under Government of India Act 1858? By local elected council, by Governor General appointed by the Indian people, by British Parliament directly, by Secretary of State for India through Governor General. ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. हा सोपा पॅसेज आहे. तुम्हाला म्हणजे डायरेक्टच याची उत्तर भेटून जातील ह्याच्यामध्ये. त्याचा पुढचा पॅसेज आहे अल्बर्ट आइन्स्टाईनवर आहे. आइन्स्टाईन, आता हा मराठी पॅसेज आहे. आइन्स्टाईन यांना कोणत्या शाखेसाठी नोबेल पारितोषिक प्राप्त झाले. त्याचं उत्तर आहे भौतिकशास्त्र. यासाठी पॅसेज वाचायची पण गरज नाही आहे. त्याच्यानंतर आइन्स्टाईनच्या विचारसमृद्धीचा काळ केव्हापासून सुरू होतो. विचारसमृद्धीचा काळ याच्यासाठी पॅसेज बघूया आपण. आइन्स्टाईन कोणत्या तत्त्ववेत्तेचा चाहता होता. पॅसेजमध्ये बघू. बेल्जियमच्या राणीस आइन्स्टाईन भेटावयास आला होता. याबाबत पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. ओके. वयाच्या 23व्या वर्षी 1905, 22, 1909. पहिला प्रश्न झालेला आहे. दुसरा प्रश्न विचारसमृद्धीचा काळ. बेल्जियमच्या राणीने नाही. पेटंट तपासणी कार्यालयातील नोकरी सोडल्यानंतर. हे बरोबर आहे. त्याच्यानंतर आपले जगणे आनंद नाही. शोधनिबंध PhD. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे याचं.
आईन्स्टाईन कोणत्या तत्ववेत्तेचा चाहता होता? स्पिनोझा तत्ववेत्तेचा चाहता होता. बेल्जियमच्या राणीस आईन्स्टाईन भेटावयास गेला होता. बेल्जियमच्या राणी भेटीसाठी बोलवले. स्थानकावर त्याच्या स्वागतासाठी वाहने अधिकारी सज्ज होते, पण आईन्स्टाईन एका हातात सुटकेस दुसऱ्या हातात वायलिन घेऊन राजवाड्यापर्यंत चालत गेला. त्याला कोणी ओळखले नाही. भेटावयास बोलवले, तो राजवाड्यात चालत गेला. त्याच्या हातात वायलिन होते, त्याच्या फक्त वाहने होती, फक्त नाही. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर आहे अ ब क बरोबर. वयाच्या 23व्या वर्षी दुय्यम नोकरी प्राप्त. पहिल्याच लाईनमध्ये आहे, पेटंट तपासणी कार्यालयामध्ये. त्याच्यानंतर 1905 मध्ये सापेक्ष वादावरील ग्रंथ प्रसिद्ध. 1922 मध्ये नोबेल पुरस्कार आणि 1909 मध्ये झुरिच विद्यापीठ. आता हे बघा, मी इथं ही प्रत्येक गोष्टी इथं मी पॅसेजमध्ये लगेच त्याला मार्क केलेला आहे. 1905, 9, 22 आणि 23. जे तुम्हाला लगेच पॅसेज वाचताना तुम्ही असंच मार्क करून घेतलं तर तुम्हाला लगेच पुढे इथं सोपं जातं. त्याच्यानंतर आता लास्ट पॅसेजवर आला आहे, इंग्लिश पॅसेज आहे. या पॅसेज तुम्हाला पहिले पूर्ण वाचून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. आणि हा पॅसेज तुम्ही एकदम लास्टला पण सोडवू शकता ज्यांना इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम आहे. तर आपण आत्ता 46वा प्रश्न सॉल्व करू. व्हॉट rhetorical strategy does speaker employ when addressing rural audience and as opposed to urban ones? आता ह्या प्रश्नाचे ह्या पॅसेजचे उत्तरं तुम्हाला डायरेक्ट मिळणं अवघड आहे. आता इनडायरेक्टली तुम्हाला ह्याचे उत्तरं शोधावे लागतील. आता व्हॉट rhetorical does speaker employ when addressing rural audience? म्हणजे जेव्हा हा जो स्पीकर आहे तो ग्रामीण भागातल्या लोकांशी संवाद साधतो तेव्हा त्याला त्याच्या भाषेमध्ये काय चेंजेस करावे लागतात. ही अपील्स टू मायथॉलॉजिकल नॅरेटिव्स टू रोमॅन्टिसाइज नॅशनलिझम. He critiques global politics to instill sense of fear. He shifts from ideological abstraction to shared experiential reality. आणि ही simplifies complex historical narratives to promote religious orthodoxy. तुम्ही जर पॅसेज वाचला तर तुम्हाला कळून जाईल की ह्याचा आन्सर 3 आहे. म्हणजे काय की ही शिफ्ट्स फ्रॉम आयडिओलॉजिकल ॲब्स्ट्रॅक्शन्स टू शेअर्ड एक्सपिरियन्सेस. म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना तुम्ही तत्त्वज्ञान नाही सांगत बसू शकत. तिथं त्यांना तुम्ही त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांचे एक्सपिरियन्सेस काय आहेत, त्याच्यावर तुम्ही तिथं बोललात तर त्यांच्यासोबत तुम्हाला एकदम कनेक्ट करता येईल. तर त्याच्याबद्दल आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 3 बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की इन द पॅसेज एडियम रॅप्ड अप इन द स्ट्रक्चर मोस्ट लाईकली कन्वेज विच ऑफ द फॉलोइंग disguised under architecture plans, complicated due to bureaucratic formalities, inseparably entangled in the system, neatly organized and managed, wrapped up in the structure. म्हणजे कशामधून तरी गुंडाळून ठेवलेलं आहे एकदमच, तर त्याच्यामुळे इनसेपरेबल एंटँग इन द सिस्टम. ऑप्शन 3 त्याचं उत्तर आहे. 48. इन द सेंटेन्स ईच पार्ट डिफर्ड फ्रॉम द अदर हँड अँड इट वॉज इंडिया. What is yet most closely conveyed? It is causal continuity, conditional limitation, paradoxical unity and temporal contrast. तर ह्याचं उत्तर जर तुम्ही बघितलं तर आहे ऑप्शन 3 पॅराडॉक्सिकल युनिटी. म्हणजे काय, भारताचा प्रत्येक भाग हा डिफरंट आहे पण तरी पण प्रत्येक भागातले लोक हे भारतीय आहेत. ईच पार्ट डिफर्ड फ्रॉम इंडिया फ्रॉम अदर अँड येट वॉज इंडिया. इट इज पॅराडॉक्सिकल युनिटी. What does phrase meeting to meeting most strongly suggest in opening sentence? A monotonous itinerary of formalities, a continuous tireless effort to reach people across regions, an elite circle of political discourse, a series of confrontational events. A continuous and tireless effort to reach people across regions. Meeting to meeting म्हणजे continuous सतत भेटीगाठी करत राहणे. Option B. In the context of passage, the phrase vested interest most precisely denotes inherited wealth and property, involvement with a personal motive, personal financial savings, colonial powers with military control. Vested interest means motive, personal motive. ऑप्शन बी. तर इथं आपले जे पॅसेज आहे तो सगळ्या प्रकारे इथं संपलेले आहेत. इथून पुढचे 25 प्रश्न हे आता मॅथमॅटिक्सच्या रिलेटेड आहेत आणि शेवटचे 5 प्रश्न हे डिसिजन मेकिंगचे आहेत. पहिले 75 प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग आहे. त्याच्यामुळे पहिले 75 प्रश्न सोडवताना जे तुम्ही कन्फर्म आहात असे सॉल्व करा आणि मार्क करा OMRमध्ये. आणि जे तुम्हाला येत नाहीत ते सध्याच्या साईडला त्याला असं गोल मार्क करून
राहू द्या आणि ते लास्टला सोडवा. आणि तुम्हाला जर पॉसिबल असेल तर सगळ्यात पहिले डिसिजन मेकिंगचं आहे ते 12.5 मार्क तुमच्या हातात आहेत, तर ते तुम्ही पहिले तुम्हाला सॉल्व करायचे असेल तर ते पण तुम्ही सॉल्व करू शकता. आता इथं आहेच, द प्राईस ऑफ कॉम्प्युटर इज फर्स्ट इन्क्रीज्ड बाय 5%, लेटर डिक्रीज्ड बाय 5%. व्हॉट इज द चेंज इन द ओरिजिनल प्राईस ऑफ द कॉम्प्युटर. आता अशा प्रश्नामध्ये सगळ्यात पहिले काय करायचं, 100 हे अज्युम करायचं की प्राईस 100 आहे. तर पहिल्यांदा काय आपल्याला म्हणजे की 5%नं वाढलं. 100चे 5% म्हणजे किती झाले, 105. आणि पुन्हा काय सांगितलं की अजून 5%नं कमी झालं, म्हणजे 105चे 5% अजून कमी झालं. तर 105चे 5% म्हणजे किती झाले. आता 105चे 10% किती झाले, 10.5. त्याला डिवाइड 2 करायचं म्हणजे किती, 5.25. 105चे 5%, तर ते त्याच्यामधून मायनस करायचे. 99.75. म्हणजे टोटल किती डिक्रीज झाला, 100 ते 99.75. म्हणजे काय झालं की 0.25ने इथं डिक्रीज झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4. आता 5 फ्रेंड्स गॅदर टुगेदर फॉर अ रियुनियन आफ्टर 12 years ऑफ completion ऑफ their degree education. Each of them is engaged in different fields. There is a data scientist, an agriculturist, a farmer, a social worker, and educationist amongst them. The data scientist came from Bengaluru. The agriculturist and the farmer both came from Pune. Jaya was the last to arrive as her train delayed from Hyderabad and she is not a farmer. Vipul, the data scientist, arrived first. Gilbert is not from Pune. The other two friends are Dinu, Siraj. One friend has come from Mumbai. Select the profession of Dinu. आता हा जो प्रश्न आहे हा थोडासा लेंदी आहे, याच्यासाठी तुम्हाला टेबल बनवावं लागेल. हा प्रश्न एकदम लास्टला सोडवा, नाही तर ह्या प्रश्नामध्ये तुमचे कमीत कमी 5 मिनटं, 7 मिनटं, 10 मिनटं कधी कधी वेस्ट जाणार आहेत. कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथंही चेक करावं लागणार आहे प्रत्येक माणसाबद्दल. त्याच्यामुळे हा प्रश्न एकदम लास्टला सोडवला तर एकदम चांगल्यापर्यंत आपल्याला. आपण आता एक एक गोष्ट ह्याच्यामधले हे करू. तर सगळ्यात पहिले आपल्याला लिहिलं आहे 5 मित्र आहे, विपुल, जया, गिल्बर्ट, दिनो अँड सिराज. व्यवसाय जे दिलेले आहेत ते 5 दिलेले आहेत. सगळ्यात पहिले दिलेलं आहे डेटा सायंटिस्ट, त्याच्यानंतर आहे ॲग्रिकल्चरिस्ट, त्याच्यानंतर दिलेलं आहे फार्मर, त्याच्यानंतर दिलेलं आहे सोशल वर्कर, त्याच्यानंतर दिलेलं आहे एज्युकेशनिस्ट. आणि शहरे जे आहेत ते दिलेले आहेत बेंगलोर, पुणे. पुणे हे 2 जण आहेत पुण्यातले. त्याच्यानंतर हैदराबाद आणि मुंबई. टोटल 5 जण आहेत, 5 प्रोफेशन आहेत आणि 4 शहरे आहेत. एका शहरात 2 जण आहेत. आता विपुलबद्दल काय सांगितलेलं आहे की विपुल जो आहे हा डेटा सायंटिस्ट आहे आणि तो बेंगलोरवरून आला आहे. त्याच्यानंतर आहे शेतीतज्ञ आणि शेतकरी, दोघे पुण्याहून आले. म्हणजे कोण, ॲग्रिकल्चरलवाला आणि फार्मर, हे 2 जण पुण्याहून आलेत. आता बेंगलोरचं आपल्याला कंप्लीट झालेलं आहे. विपुल हा डेटा सायंटिस्ट आहे आणि बेंगलोरहून आलेला आहे. पुण्याहून जे 2 जण आलेले आहेत ते ॲग्रिकल्चरिस्ट आणि फार्मर आहेत. जया हैदराबादवरून आलेली आहे, ती शेतकरी नाही. आता इथं हैदराबादचं आपल्याला कनेक्शन सापडलेलं आहे, ते आहे जयासोबत. आणि पण ती आहे जी फार्मर नाही आहे. ओके. तर चौथी कंडिशन आहे गिल्बर्ट हा पुण्याचा नाही आहे. म्हणजे पुण्यावरून हे म्हणजे आणि पुण्यावरून हे नाही म्हणजे ॲग्रिकल्चर आणि फार्मर हे दोघं पण हा नाही आहे. म्हणजे गिल्बर्ट जो आहे तो आयदर सोशल वर्क किंवा एज्युकेशनिस्ट.
आता उरलेलं कोण आहे? या दोघांपैकी काहीतरी असू शकते एक. जया हैदराबादचा आहे. दिनू आणि सिराज हे दोघे पुण्याहून आले असावेत, कारण त्यापैकी दोघांपैकी एक शेतकरी असेल आणि एक ॲग्रिकल्चरिस्ट असेल. परंतु दिनू आणि सिराज यांच्यापैकी नेमका शेतकरी कोण आणि शेतीतज्ञ कोण हे ठरवण्यासाठी अतिरिक्त माहिती आपल्याला दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे ह्याचं जे उत्तर आहे ते आपण 4 धरू शकतो, कारण आपल्याला अजून ह्याच्यामध्ये थोडीशी माहिती त्यांनी द्यायला पाहिजे होती, पण त्यांनी ती अजून दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याकडं माहिती पुरेशी नाही आहे अजून ह्याचे उत्तर देण्यासाठी. तर तुम्ही बघितलं की इथं आपला किती वेळ गेलेला आहे, की तुम्हाला प्रत्येक 5 नावं मी इथं लिहिलेली आहेत. पुन्हा त्यांचे काय त्यांचं प्रोफेशन आहे ते लिहिलं, पुन्हा ते कुठून आले. तर अजून तुम्हाला जर प्रत्येक माहिती तुम्हाला अशी मॅप करावी लागेल, आणि एक्झाममध्ये इतक्या फास्ट करणं हे थोडंसं अवघड आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न एकदम लास्टला सॉल्व करा, नाही तर तुमचा खूप टाईम याच्यामध्ये वाया जाईल. त्याच्यानंतर आहे मनोज परचेस 50 kg ऑफ राईस ॲट द रेट ऑफ 70 rupees per kg and another 30 kg rice at certain rate. He mixed the two and sold entire quantity at the rate of 65 rupees per kg and made 20% overall profit. At what price per kg did he purchase a lot of another 30 kg rice? आता परत हा देखील प्रश्न जो आहे ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन आहे, आणि कॅल्क्युलेशनमध्ये तुमचं थोडं जरी चुकलं तर हा पूर्ण प्रश्न चुकू शकतो. ह्याचं जे उत्तर आहे ते 27.78 इतकं आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागेल की पहिल्या लॉटची किंमत काढावी लागेल, जी आहे 50 गुणिले. आता हे तुम्हाला मी पटकन ह्याचं उत्तर सांगतो, तुम्ही नंतर शांतपणे ह्याचं उत्तर कॅल्क्युलेट करा. पहिल्या लॉटची किंमत 50 गुणिले 70, 50 kg गुणिले 70. नंतर दुसऱ्या लॉटची किंमत 30 kg गुणिले x आपण कन्सिडर करू. त्याच्यानंतर एकूण खरेदी किंमत किती झाली? 7×35 प्लस 30x, या दोघाचं ॲडिशन करायचं, ती एकूण खरेदी प्राईस झाली आपली. त्याच्यानंतर एकूण तांदूळ किती आहे? 50 प्लस 30 80 किलो. त्याच्यानंतर एकूण विक्री किंमत किती आहे आपल्याकडं? 80 किलो गुणिले 65, ती आहे 5200. तर मनोजला नफा किती झाला आहे ह्याच्यामध्ये? 20% नफा झालेला आहे. तर त्याच्या 20% नफा झालेला आहे. आपल्याकडं एकूण विक्री किंमत दिलेली आहे, आपल्याकडं टोटल राईस किती आहे तो पण आहे, आणि आपल्याला खरेदी किंमत पण माहिती आहे. इथं टोटल किती आहे? 3500 प्लस 30. ह्याच्यावरून तुम्ही प्रॉफिट काढू शकता, ज्याचं उत्तर आहे 27.78. तर हे तुम्हाला इथं मी फक्त सांगितलं आहे की क्वेश्चन कसा काढायचा. इक्वेशन येईल, ते इक्वेशन तुम्हाला शेवटी करून सॉल्व करायचं आहे. एका कपाटात 6 पुस्तके लावलेली आहेत. 6ही पुस्तकांना LMNOPQ अशी लेबल लावलेली आहेत. MPNQ ही लेबल लावलेल्या पुस्तकांची वेष्टने निळी असून उर्वरित पुस्तकांची वेष्टने लाल आहेत. LMQ ही लेबल लावलेली पुस्तके नवीन असून उर्वरित जुनी आहेत. LMN ही लेबल लावलेली पुस्तके कायद्याची आहेत, उर्वरित पुस्तके अभियांत्रिकीची आहेत. तर कायद्याच्या पुस्तकाचे वेस्टर्न वेगळे, कोणत्या पुस्तकाचे वेस्टर्न वेगळे आहे? विच लॉ बुक इज रॅप्ड विथ डिफरंट कलर. तर ह्याचं सगळ्यात सोपं काय करायचं की LMNOPQ MPNQ साठी ब्लू कलर आहे. ब्लू म्हणजे L आणि O साठी आहे रेड कलर. पहिले हे झालेलं आहे. त्याच्यानंतर LMQ ही नवीन असून LM आणि Q न्यू म्हणजे हे आहे ओल्ड, हे आहे ओल्ड, हे आहे ओल्ड. LMN ही लॉची पुस्तकं आहेत.
LMN लॉ लॉ लॉ. आणि उर्वरित पुस्तके इंजिनिअरिंगची आहेत. ई. तर तुम्हाला कोणत्या लॉचं पुस्तक हे वेगळ्या कलरचं आहे. लॉची पुस्तके ही 3 आहेत. पहिले 2 तर यम आणि यन इथं बघितलं की ब्लू कलरचा आहे आणि LR कलरचा रेड कलरचा आहे. त्याच्यामुळे ऑप्शन 3. तर असं हा टेबल असा तुम्ही पटकन बनवायचा आणि लगेच तिथं तुम्हाला उत्तर येऊन जाईल. अजून फास्ट पण तुम्ही सॉल्व करू शकता, पण ज्या लोकांना पटकन सॉल्व नाही करता येत त्यांच्यासाठी सगळ्यात सोपी मेथड आहे की असं तुम्ही प्रत्येक हे असं बनवून घ्या. LMNOPQ आणि त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट तुम्ही इथं लिहून काढा. Given below 4 arguments and 3 sentences each, choose the set in which the last statement is logically correct conclusion based on the first 2 statement. Sana is an actress. Some actresses are pretty. Sana is pretty. आता इथं सम ॲक्ट्रेसेस आहे, काही जण फक्त प्रिटी आहेत. तर सना त्या काही जणांमध्ये पण येऊ शकते किंवा येऊ नाही शकते. त्याच्यामुळे हे आपण कन्क्लुजनली सांगू नाही शकत, त्याच्यामुळे ही चूक आहे. ऑल सिंगर्स आर पॅट्रिऑटिक. सम डान्सर्स आर मॅनेजर्स. सम डान्सर्स आर पॅट्रिऑटिक. इथं सिंगर आणि डान्सरचं काय आपल्याला काही रिलेशन सांगितलेलंच नाही, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन इथं येणार नाही. सम वुमन्स आर सोल्जर्स. ओके, काही सोल्जर आहेत, काही नाही आहेत. ऑल सोल्जर्स आर पॅट्रिऑटिक. ओके, सम वुमन आर पॅट्रिऑटिक. हे एकदम बरोबर आहे. म्हणजे काय सांगितले, काही वुमन सोल्जर्स आहेत बरोबर, पण सगळे जेवढे जण सोल्जर ते सगळे पॅट्रिऑटिक आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वुमनसुद्धा आले आणि त्या वुमनसुद्धा पॅट्रिऑटिक आहेत. त्याच्यानंतर ऑप्शन 3 हा करेक्ट आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अ सर्कल अँड रेक्टँगल हॅव सेम पेरिमीटर. द साईड्स ऑफ रेक्टँगल आर 18 सेंटीमीटर अँड 26 सेंटीमीटर. व्हॉट इज द एरिया ऑफ सर्कल. सगळ्यात पहिले आपण काय आयताची आपल्याला काय सर्कल आणि रेक्टँगलचं पेरिमीटर सेम आहे. तर दोघांचे फॉर्म्युले आपण बघितलं तर 2πr इज इक्वल टू 2 इंटू 18 प्लस 26 विच इज इक्वल टू 8. पायची व्हॅल्यू 22/7 गुणिले r इज इक्वल टू 88. बावीस चौक 88 बेदुनी 4. त्याच्यामुळे रेडियस जी आहे ती आहे 14. तर एरिया ऑफ सर्कल आहे πr². 22/7 गुणिले ऑप्शन 4 बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आता हा जो प्रश्न आहे, आता हा थोडासा ट्रिकी प्रश्न आहे. ह्याचं उत्तर काही लोकांना लवकर मिळू शकतं आणि काही लोकांना मिळूही नाही शकत. त्याच्यामुळे हा प्रश्न लास्टला तुम्ही सॉल्व करा, नाहीतर तुमचा टाईम वेस्ट होईल. कारण ह्या प्रश्नांमध्ये अशी उत्तरं तुम्हाला कदाचित त्याचा जो पॅटर्न आहे तो सापडेल किंवा नाही ह्याची काही गॅरंटी नसते. त्याच्यामुळे हा लास्टला तुम्ही सॉल्व केला तर याचं तुम्हाला उत्तर मिळून जाईल शांतपणे तुम्ही सॉल्व केलं तर. इथं ह्याचा पॅटर्न कसा आहे, 6 गुणिले 5 गुणिले 4 डिवायडेड बाय 10. 6 गुणिले 7 गुणिले 5 नाही गुणिले 5 डिवायडेड बाय 10. त्याच्यामुळे इथं पण काय येणार, 4 गुणिले 8 गुणिले 10 डिवायडेड बाय 10. जसं इथं बघितलं की 5 दुनी 10 बे दुनी 4 6 दुनी 12. 5 दुनी 10 बे त्रिक 6 7 त्रिक 21. 10 10 कॅन्सल, 8 चौक 32. ऑप्शन 2. इथं पहिले स्टेटमेंट दिलेले आहे, नंतर कन्क्लुजन आपल्याला आहे का नाही ते चेक करायचं आहे. ऑल आर्टिस्ट आर स्मोकर्स. तर हा जो पहिला आहे तो आर्टिस्टचा आहे. ऑल आर्टिस्ट आर स्मोकर. दुसरा सर्कल आहे तो स्मोकर्स आहे. सम स्मोकर्स आर ड्रंकार्ड्स. सम स्मोकर्स आर ड्रंकार्ड्स. आता इथं
कन्क्ल्युजन काय आहे की ऑल स्मोकर्स आर आर्टिस्ट. आता सगळे स्मोकर आर्टिस्ट आहेत का? नाही, फक्त काही जण. त्याच्यामुळे पहिलं कन्क्ल्युजन नाही येणार, हे कटलं ऑप्शन. त्याच्यानंतर सम ड्रंकर्स आर नॉट स्मोकर. सम ड्रंकर्स आर नॉट स्मोकर्स बरोबर आहे. हे जे लोक आहेत ते स्मोकर थोडीच आहेत, त्याच्यामुळे ऑप्शन बी करेक्ट आहे. आता 59वा प्रश्न, 52, 84, 124. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जो बघितला असेल की पहिले 7चा स्क्वेअर प्लस 3, त्याच्यानंतर 7 प्लस 2 9चा स्क्वेअर प्लस 3, ते आहे 84, हे आहे 52. त्याचप्रमाणे 11चा स्क्वेअर प्लस 3 124, त्याच्यामुळे 11 प्लस 2 13चा स्क्वेअर प्लस 3 169 प्लस 3 172. ऑप्शन क्रमांक 2. आता ह्याच्यानंतर आहे ब्लॉक्ड इज इक्वल टू YOL XPVW. तर OZFMX हे कशाप्रमाणे असेल, म्हणजे पहिलं त्याचं विचारलेलं आहे. तर ह्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही पहिलेच इथं असं हे पहिलेच तुम्ही इथं लिहून घ्या, इथं रफ वर्कमध्ये किंवा मागच्या साईडला मागच्या पेजमध्ये, तिथं तुम्हाला रफ वर्क करू शकता आणि तुम्ही लगेच ह्याच्या पद्धतीनं हे सॉल्व करू शकता. जसं इथं बी आहे, इथं वाय आहे, इथं यल आहे, तर इथं ह्या साईडनं ओ त्यांनी घेतलेला आहे, तर इकडून ओ आहे, तर इथून यल त्यांनी काउंट केलेला आहे. अशा पद्धतीनं ह्याचं जर तुम्ही उत्तर काढलं त्याचं उत्तर येईल लॉन्च. हे तुम्ही चेक करून घ्या. स्वप्नील, अनिल, दीपक, प्रशांत, सुनील आर स्टँडिंग around a circular table facing the center. Only Prashant is between Anil and Sunil. Deepak is immediately right of Sunil, who is to the right of Swapnil. अशा प्रश्नांमध्ये लगेच तुम्ही सर्कल काढून घ्या. इथं विचारलं की सगळेजण फेसिंग द सेंटर आहेत आणि 5 जण असल्यामुळे 1 2 3 4 5. सगळ्यात पहिले आपल्याला दिलेलं आहे की प्रशांत हा अनिल आणि सुनीलच्या मध्ये आहे, म्हणजे प्रशांत जो आहे तो अनिल आणि सुनीलच्या मध्ये आहे. दीपक इज इमिडिएटली राईट टू द सुनील. इथं दीपक आहे, त्याच्यामुळे इथं स्वप्नील असेल, त्याच्यामुळे राईट ऑफ स्वप्नील जर तुम्ही बघितलं तर तो आहे अनिल. एकदम सोपी पद्धत आहे. त्याच्यानंतर P इज शॉर्टर दॅन Q. Q इज नॉट टॉलर दॅन R. S इज टॉलर दॅन T बट शॉर्टर दॅन U. U इज नॉट टॉलर दॅन P. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू. आता अशा प्रश्नांमध्ये तुम्ही सगळ्यात पहिले इथं P इज शॉर्टर दॅन Q. P आणि Q. P इज शॉर्टर दॅन Q. त्याच्यानंतर काय दिले, Q इज नॉट टॉलर दॅन R. Q हा R पेक्षा मोठा नाही आहे, म्हणजे R इथं मोठा असू शकतो किंवा R इथं 2 पॉसिबिलिटीज आहेत. R हा मोठा पण असू शकतो किंवा R हा Qच्या सोबत असू शकतो. इथं आपल्याला काय दिलं की Q हा R पेक्षा मोठा नाही आहे, म्हणजे तो बरोबर तरी आहे किंवा त्याच्यापेक्षा मोठा आहे, छोटा आहे. Q हा बरोबर पण आहे किंवा छोटा आहे. त्याच्यानंतर आहे यस इज टॉलर दॅन टी. यस हा टी पेक्षा टॉलर आहे, बट शॉर्टर दॅन यू. यू इज नॉट टॉलर दॅन पी. आता यू म्हणजे हा पी पेक्षा पण छोटा आहे, त्याच्यामुळे हे तिन्ही पण जे आहेत ते अजून छोटे होऊन जातील. टू आर शॉर्टर दॅन यस. यसपेक्षा दोघे जण शॉर्ट आहेत, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे पहिलंच विधान आहे त्याचं उत्तर, कारण यसच्या पेक्षा फक्त टी छोटा आहे. क्यू इज टॉलर दॅन यू. क्यू हा यूपेक्षा टॉलर आहे, बरोबर आहे. पी इज शॉर्टर दॅन आर, हे पण बरोबर आहे. टू आर टॉलर दॅन पी. पीपेक्षा दोघं जण टॉल आहेत, क्यू आणि आर, हे पण बरोबर आहे. त्याच्यामुळं फक्त ऑप्शन 1 आहे. त्याच्यानंतरचं आहे सुरेश, रमेश, गणेश स्टार्टेड अ बिझनेस इन पार्टनरशिप बाय इन्व्हेस्टिंग सर्टन अमाउंट्स. आफ्टर 1 year they earned profit 2600, 3900 and 6500 respectively. Based on the information, choose correct statement. Their capital investment were in ratio
2, 3, 5, Ganesh investment was more than 60% of total initial capital. तर ह्याच्या अशा प्रश्नांसाठी जे प्रॉफिट दिलेलं आहे त्याला तुम्ही सरळ सरळ गुणोत्तरामध्ये हे करा, रेशोमध्ये आपण लिहून घेतलेलं आहे. आता ह्याला डायरेक्ट 13 जर तुम्ही भाग दिला की 13 दुनी 26, 200, 13 त्रिक 39 आणि 500. आता ह्याला अजून तुम्ही 100 डिवाइड करू शकता, म्हणजे 2, 3, 5. म्हणजे हे जो पहिला ऑप्शन आहे तो बरोबर आहे. गणेश इन्व्हेस्टमेंट वॉज मोर दॅन 60%. आता गणेशची टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे ते चेक करू आपण. गणेशची आहे 6500 आणि सुरेश आणि रमेशची आहे 2600 आणि 3900. त्याच्यामुळे मोर दॅन 60 म्हणलेलं आहे एकदम चूक आहे. या दोघांची इन्व्हेस्टमेंट ही गणेशच्या इक्वल आहे, म्हणजे 50% आहे. त्याच्यामुळे हे चूक आहे. ऑप्शन 1 हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर 64. अ सम ऑफ 17, 10 इज डिवायडेड बाय ए बी सी सच दॅट 4 टाइम्स ऑफ ए, 6 टाइम्स ऑफ बी, 9 टाइम्स ऑफ सी आर इक्वल. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अमाऊंट ऑफ ए आणि सी. याच्यामध्ये इक्वेशन काय आपलं 4A, 6B आणि 9C. तर इथं टोटल सम आपल्याला दिलेले आहे 1710. तर ह्याच्यासाठी सिंपल टेक्निक ही आहे की इथं 4, 6 आणि 9 या तिघांचं तुम्ही ॲडिशन करा, ते इथं 19. या 1710ला 19ने डिवाइड तुम्ही जर केला तर 90 येतं. तर ए, बी आणि सी, तर इथं तुम्ही प्रत्येकाला 90ने मल्टिप्लाय करा, म्हणजे 4A. तर आपल्याला विचारला की डिफरन्स बिटवीन द अमाऊंट्स ऑफ ए आणि सी. 9 गुणिले 90 मायनस 4 गुणिले 90 विच इज इक्वल टू 5 गुणिले 90 450. ही एकदम सिंपल टेक्निक आहे. 4, 6 आणि 9. आता इथं हे ह्यांनी रेशोमध्ये दिलेलं आहे. तुम्ही जर याला इक्वेशन घेऊन पूर्ण सॉल्व केलं तर हेच तुम्ही येणार, कारण LCM काढून तुम्हाला सॉल्व करावं लागेल, तर पुन्हा हेच येणार आहे. त्याच्यामुळे ही सोपी टेक्निक आहे की तुम्ही सरळ सरळ 4, 6 आणि 9ला ॲड करून डिवाईड करा, आणि जे तुमचं इथं डिवाइडचं क्वोशंट येईल ह्याचं 90, त्याला तुम्ही मल्टिप्लाय करा, तुमचं उत्तर येऊन जाईल. क्वेश्चन नंबर 65. 2 ट्रेन समांतर ट्रॅकवर एकमेकांकडे जात आहेत. ट्रेन ए 200 मीटर लांब आहे, 50 किमी तास गतीने चालली आहे. ट्रेन बी 250 मीटर लांब आहे, 40 किमी तास गतीने चालली आहे. ट्रेन एकमेकांना पार करण्यासाठी किती वेळ लागेल. ट्रेन ए ह्या ट्रॅकवर जात आहे, ट्रेन बी इथून येत आहे. तर एकमेकांकडे येताना कापायचे एकूण अंतर किती आहे. तर ज्या 2 ट्रेनची लांबी आहे तेच त्यांच्यामधलं अंतर आहे. ह्याचं आहे 200 आणि 250, 450 मीटर. त्याच्यानंतर रिलेटिव्ह स्पीड दोघांमधली किती आहे. ह्याची स्पीड आहे 50 किलोमीटर पर आवर, ह्याची आहे 40 किलोमीटर पर आवर. दोघं रिलेटिव्ह स्पीड जर बघितली आपण तर ती आहे 50 + 40 90 किलोमीटर पर आवर. पण इथं जर तुम्ही बघितलं तर 90 किलोमीटर पर आवर ह्याच्यामध्ये आहे. जर आपल्याला हाऊ लॉंग विल इट टेक फॉर द ट्रेन टू क्रॉस इच अदर, आपल्याला टाईम विचारला आहे. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. त्याच्यामुळे टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. इथं डिस्टन्स आहे 450, स्पीड दिलेली आहे 90, आणि 90 ही किलोमीटर पर आवरमध्ये आहे. त्याला जर आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 5/18ने डिवाईड करावं लागेल. तर 18, 5, 90, याचं उत्तर आहे 18 सेकंड. त्याच्यानंतर पुन्हा जर तुम्ही बघितलं की ACE 2, 6, 10 LOQला त्याचं काय असेल. एचा नंबर 1 आहे,
त्याला इंटू 2 केलं 2 आलं. सीचा नंबर 3 आहे, त्याला इंटू 2 केलं 6 आलं. ईचा नंबर 5 आहे, त्याला इंटू 2 केलं 10 आलं. त्याच्यामुळे यल आहे 12, त्याच्यामुळे येईल 24. ओ आहे 15, त्याच्यामुळे येईल 30. क्यू आहे 17, त्याच्यामुळे येईल 34. In a survey for 425 students in a school, it was found that 115 drink apple juice, 160 drink orange juice, 80 drink both apple as well as orange juice. How many of the students drink neither apple nor orange juice? अशा विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला काढायची जे ॲपल आणि ऑरेंज ज्यूस दोघंही पित नाहीत. त्याच्यासाठी सिम्पल वेन डायग्राम काढायची आहे. ही आहे ॲपल ज्यूस, ही आहे ऑरेंज ज्यूस. आपल्याला काय दिलेलं आहे की 425 टोटल स्टुडंट आहेत. ह्याच्यामधले 115 जण ॲपल ज्यूस पितात, 115, आणि 160 जण ऑरेंज ज्यूस पितात, आणि 80 जण असे आहेत की जे दोन्ही पितात. म्हणजे इथं काय येणार, 80 इथं येणार. 115मधून 80 जर तुम्ही मायनस केले तर येतात 35 जण, आणि 160मधून तुम्ही 80 मायनस केले तर 80 जण. म्हणजे इथं काय आहे, टोटल हे पिणारे किती जण आहेत, 115. 35 प्लस 80, त्याच्यामध्ये 35 जण आहेत जे फक्त ॲपल ज्यूस पितात. त्याच्यामध्ये 80 जण असे आहेत की जे ॲपल आणि ऑरेंज दोन्ही पितात, आणि इथं 160 जण हे ऑरेंज ज्यूस पितात. त्याच्यामध्ये 80 जण असे आहेत की जे फक्त ऑरेंज ज्यूस पितात, पण 80 जण असे आहेत की जे ॲपल आणि ऑरेंज दोन्ही पितात. त्याच्यामुळं इथं काय आपल्याला करावं लागेल, 80 प्लस 80 प्लस 35, 195. म्हणजे हे 230 जण जे आहेत ते ॲपल ज्यूस पण नाही पित आणि ऑरेंज ज्यूस पण नाही पित. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 68. ऑल पेन्स आर पेपर, सम पेपर्स आर ब्लेड्स, ऑल ब्लेड्स आर नाईव्स. ह्याच्यासाठी सोपी पद्धत काय आहे की ऑल पेन्स आर पेपर्स, सम पेपर्स आर ब्लेड्स, ऑल ब्लेड्स आर नाईव्स. इथं आता कन्क्लुजन काय दिलेलं आहे की सम नाईव्ज ऑर पेपर. आता हे नाईव्ज आहे, ह्याच्यातली काही जण हे पेपर आहेत, सम नाईव्ज ऑर पेपर, ओके. आणि सम ब्लेड्स आर पेन्स. आता इथं जर तुम्ही बघितलं की सम ब्लेड्स आर पेन्स, पेन्स आणि ब्लेडचा इथं काही संबंध नाही आहे, त्याच्यामुळे हा तो ऑप्शन इथं नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून सम नाईव्ज आर पेपर्स, सम नाईव्ज आर पेपर्स ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की सिलेक्ट अप्रोप्रिएट रिप्रेझेंटेटिव्ह फिगर फ्रॉम द अवेलेबल ऑप्शन्स इन फॉर द गिवन सेट, फिमेल, विडोज अँड मदर. ऑप्शन 3 महिला, त्याच्यामध्ये काही जण विधवा असू शकतात आणि त्या काही जण विधवा ह्या मात्या पण असू शकतात. त्याच्यामुळे हा जो आहे 3 याचं उत्तर आहे. 70मध्ये ऑल लॉज आर रूल्स, सम रूल्स आर फ्लेक्सिबल, नो फ्लेक्सिबल थिंग इज परमनंट. Some laws are not permanent, some laws are not permanent. आता हा एक तरी प्रयत्न, आता हे एक पद्धत असू शकते. दुसरी पद्धत इथं काय असू शकते की लॉज, ऑल लॉज आर रूल्स, सम रूल्स आर फ्लेक्सिबल अँड नो फ्लेक्सिबल थिंग इज परमनंट. म्हणजे जी गोष्ट ह्या फ्लेक्सिबलच्या बाहेर आहे ती परमनंट नाही. त्याच्यामुळे काही लॉ जे आहेत ते फ्लेक्सिबलच्या बाहेर आहेत, त्याच्यामुळे ते परमनंट नाहीत. हे असू शकतं. पहिलं ऑप्शन करेक्ट. ऑल लॉज आर परमनंट. आयोगाचं उत्तर जे आहे ते ह्याच्यामध्ये ऑप्शन 3 आहे. हा पण ऑप्शन करेक्ट आहे. तर इन अ कॉम्पिटिशन रँकिंग ऑफ द 5 स्टुडंट अमित, बीना, सीता, दिनेश, ईशा ॲज अ फेलो, अमित इज रँक्ड हायर दॅन बीना बट लोअर दॅन सीता.
तुम्हाला पहिलेच मी सांगितलं, अमित इज रँक्ड हायर दॅन बीना बट लोअर दॅन सीता. Dinesh is ranked lower than Isha but higher than Amit. Dinesh is ranked lower than Isha but higher than Amit. Amit इथं आहे, अमितपेक्षा पण हायर आहे दिनेश. पण तो ईशापेक्षा पण कमी आहे, त्याच्यामुळे ईशा ह्याच्यापेक्षा मोठी आहे. ईशा इज नॉट रँक्ड फर्स्ट. आता ईशा फर्स्ट नाही, त्याच्यामुळे सीता सगळ्यात मोठी आहे. व्हॉट इज द रँकिंग ऑफ बीना विथ रेफरन्स टू हायर मेरिट. सीता मोठी, त्याच्यानंतर ईशा, त्याच्यानंतर दिनेश, त्याच्यानंतर अमित आणि सगळ्यात लास्टला आहे बीना, म्हणजे 5th. आयुष वॉज बॉर्न 2 years आफ्टर हिज फादर्स मॅरेज. हिज मदर इज 5 years younger than his father but 20 years older than Ayush, who is 10 years old. At what age did father get married? तर ह्याच्यामध्ये काय आहे की सध्या आयुषचं वय आहे 10 वर्ष. आयुषची आई 20 वर्षापेक्षा मोठी आहे, म्हणजे आयुषच्या आईचं वय आहे सध्या 30 वर्ष. आणि त्याची आई ही वडिलांपेक्षा 5 वर्षाने लहान आहे, म्हणजे वडिलांचं वय आहे 35 वर्ष. आयुषचा जन्म लग्नानंतर 2 वर्षांनी झाला, म्हणजे सध्या आयुष 10 वर्षाचा आहे. तर त्याच्या आईवडिलांचं लग्न हे 12 वर्षापूर्वी झालं असेल. आणि 12 वर्षापूर्वी म्हणलं तर मग आत्ता त्याच्या वडिलाचं वय जर 35 असेल तर 12 वर्षापूर्वी त्याच्या वडिलाचं वय हे 23 वर्ष असेल. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे 23 वर्ष. आता हे मी डायरेक्ट म्हणजे किती लवकर सॉल्व केलं तुम्ही बघू शकता. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की काय गोष्टी दिलेल्या आहेत आणि काय गोष्टी तुम्हाला काढायची आहेत. त्याच्या फक्त तुम्हाला रिलेशन कळलं की तुम्ही पटकन असं सॉल्व करू शकता. त्याच्यानंतर स्टेटमेंट दिलेलं आहे की डिपार्टमेंटल स्टोअर ओनर पुट कॅमेराज फॉर सर्व्हलन्स ऑफ द स्टोअर. मेनी प्रोडक्ट्स वेअर रिपोर्टेड मिसिंग बाय द स्टाफ वर्किंग इन द डिपार्टमेंटल स्टोअर. Statement A is the cause, statement B is the effect, statement B is the cause and A is the effect. Both statement A and B are independent causes. Both statement A and B are effects of independent causes. तर याच्यामध्ये जो तुम्ही बघितलं तर स्टेटमेंट बी हे कॉज आहे आणि स्टेटमेंट हे इफेक्ट आहे. म्हणजे काय, डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अनेक उत्पादने गहाळ झाल्याची तक्रार केली, कारण उत्पादनं हे मिसिंग झालेले आहेत. त्याच्यामुळे मग मालकांनी लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे लावले, त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट आहे. कमल हॅज स्कोर्ड मोर मार्क्स दॅन नयन बट फ्युअर दॅन आरती. रेखा हॅज स्कोर्ड मोर मार्क्स दॅन नीलम बट फ्युअर मार्क्स दॅन आरती. नीलम हॅज स्कोर्ड मोर मार्क्स दॅन नयन बट फ्युअर मार्क्स दॅन कमल. कमल has scored fewer marks than Rekha but more than Nayan, who will be at second number in terms of higher marks. ह्याच्यासाठी पुन्हा तेच तुम्ही सिंपल गोष्ट करू शकता, किंवा इथं तुम्ही आता ह्याच्यामध्ये काय तुम्ही इथं आता कमी असं लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन पद्धत वापरू शकता. कमल हॅज स्कोर्ड मोर मार्क्स दॅन नयन बट फ्युअर मार्क्स दॅन आरती. कमल हॅज स्कोर्ड मोर मार्क्स दॅन नयन बट लेस मार्क्स दॅन आरती. Rekha has scored more marks than Neelam but fewer marks than आरती. रेखाने नीलमपेक्षा जास्त मार्क घेतलेले आहेत. पण आरतीपेक्षा कमी आहेत. नीलम हॅज स्कोर्ड मोर मार्क्स दॅन नयन. ओके, म्हणजे ह्याच्या पुढं आहे बट कमलपेक्षा कमी मार्क आहे, म्हणजे नीलम जे आहे ते कमल आणि नयन ह्या दोघांच्या मध्ये आहे. अँड कमल हॅज स्कोर्ड फ्युअर मार्क्स दॅन रेखा बट मोर दॅन नयन. कमलने नयनपेक्षा जास्त मार्क आहेत पण रेखापेक्षा कमी आहेत, म्हणजे रेखा इथं 2 नंबरला आहे. त्याच्यामुळं हू विल बी ॲट सेकंड नंबर इन टर्म्स ऑफ हायर मार्क्स, रेखा
ऑप्शन 2 आरती सगळ्यात जास्त, त्याच्यानंतर रेखा, त्याच्यानंतर कमल, त्याच्यानंतर नीलम, त्याच्यानंतर नयन. A is son of B, C is wife of B, D is sister of A, E is married with D, how is C related to E. अशा क्वेश्चन्समध्ये सगळ्यात तुम्ही सोपी गोष्ट आहे की चार्ट बनवा एक एक गोष्टीचा. आता जर मेल असेल तर त्याच्यावरती प्लस लिहायचं, जर फिमेल असेल तर त्याच्यावरती मायनस लिहायचं, जर कोणाचा मुलगा असेल तर असं चिन्ह करायचं, जर कोणाचा जर हजबंड किंवा वाईफ असेल तर असं चिन्ह करायचं. आपण बघूया आता. A is son of B. A is son of B. आता B कोण आहे आपल्याला अजून माहीत नाही आहे. C is wife of B. C is wife of B म्हणजे ही वाईफ आहे तर हा हजबंड आहे प्लस. D is sister of A. D सिस्टर आहे एची म्हणजे B आणि C ची मुलगी आहे त्याच्यामुळं मायनस. हे दोघं मुले आहेत म्हणून असं खाली तुम्ही बांध दिलेला आहे. त्याच्यानंतर E is married with D प्लस. हाऊ C is related to E. C E सोबत कसं रिलेटेड आहे तर C ही Eचं मदर इन लॉ आहे. तर हे बघा तुम्ही अशा पद्धतीनं एकदम सोप्या पद्धतीनं चार्ट काढू शकता. B C A प्लस D मायनस E प्लस. जर मुलगा किंवा मुलगी असेल तर असे ॲरो काढायचे, हजबंड वाईफ असतील तर असे आडवे ॲरो काढायचे, आणि मेल असेल तर प्लस आणि फिमेल असेल तर मायनस. आणि अशा ह्याच्यावरून तुम्ही चार्ट काढला तर तुम्हाला लगेच त्याचा आन्सर 1 मिनिटाच्या आत तुम्हाला मिळून जाईल. आता इथपर्यंत जे प्रश्न होते त्याला निगेटिव्ह मार्किंग होती. ह्याच्या पुढचे जे प्रश्न आहेत 76 to 80 जे की डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग आहे, ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रश्नामध्ये 4 मार्क मिळू शकतात. 2.5, 1.5, 1 किंवा 0. जर तुम्ही ह्याच्यामध्ये चुकीचं उत्तर दिलं तर तुम्हाला 0 मार्क भेटतील. त्याच्यापेक्षा चांगलं उत्तर असेल तर 1, त्याच्यापेक्षा चांगलं उत्तर असेल तर 1.5 आणि सगळ्यात चांगलं उत्तर असेल तर 2.5. तर आता आपण प्रश्न बघू. तुम्ही एका महिन्याकरता तुमच्या 2 सहकाऱ्यांसोबत एका प्रकल्पावर काम करत आहात. त्या दोघांना नेहमीच सोबत काम करणे अडचणीचे होते, परंतु सध्या तर परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केवळ 2 आठवडे राहिले असताना त्या दोघांच्या मतभेदामुळे सहभागी प्रकल्पाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्याच्या कामामध्ये अनेक चुका आहेत आणि त्यांनी एकमेकांशी बोलणे बंद केलं आहे. ही परिस्थिती तुम्ही कशा प्रकारे हाताळाल? पर्याय क्रमांक 1, तुमच्या सहकार्यांच्या चुका दुरुस्त करण्यासाठी जास्त वेळ काम कराल. हा चुकीचा आहे. तुमच्या सहकार्यांसोबत एक मीटिंग घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करा. हा पॉझिटिव्ह ऑप्शन आहे. पुढचा ऑप्शन बघू. त्या दोघांसोबत वेगवेगळी मीटिंग घेऊन त्यांच्या बाजू समजून घाल. हा सुद्धा एक चांगला पॉईंट आहे. आणि प्रकल्पावर दुष्परिणाम होतो याकरिता त्या दोघांचे त्यांचे नातेसंबंध सुधारण्यास सांगाल. हा ठीक ऑप्शन आहे पण एकदम करेक्ट नाही आहे. हा एकदम करेक्ट ऑप्शन आहे. तर ह्याच्यासाठी तुम्हाला मिळतील 2.5 म्हणून. त्याच्यानंतर हा चांगला ऑप्शन आहे तर ह्याच्यासाठी 1.5 आणि त्याच्यापेक्षा हा थोडासा कमी आहे त्याच्यामुळं ह्याला मिळतील 1 मार्क आणि हा चुकीचा असल्यामुळे ह्याला मिळतील 0 मार्क. अशा पद्धतीनं तुम्हाला मार्क्स भेटतील. ह्याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे की निगेटिव्ह नाही, त्याच्यामुळे तुम्ही कोणताही ऑप्शन मारला तर तुम्हाला पॉझिटिव्ह मार्क मिळायचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळं हा प्रश्न कसाही करून सोडवायचा आहे तुम्ही सगळ्यांनी. 76 ते 80. संस्थेतील एका व्यापक अंतर्गत सर्वेक्षणाचा भाग म्हणून नोकरीतील समाधानाची पातळी जाणून घेण्यासाठी तुम्ही अनेक विभागांना एक सर्वेक्षण पाठवले आहे. जेव्हा त्याचे निकाल येतात तेव्हा तुमच्या लक्षात येते की समाधानाचे सर्वात मोठे कारण पगाराची पातळी असल्याचे दिसते. तथापि तुमच्या व्यवस्थापकाने असे सुचवले आहे की वास्तविक पाहता कर्मचारी त्यांच्या पगारावर समाधानी आहेत आणि या सर्वेक्षणाकडे केवळ अधिक पगाराची मागणी करण्याची एक संधी म्हणून पाहिले जात आहे.
सर्वेक्षण पुन्हा करण्यासाठी वेळ किंवा निधी उपलब्ध नाही. आता तुम्हाला पुढे कसे जायचे आहे हे ठरवायचे आहे. तर आन्सर कीनुसार आता हे जे तुम्ही मी पूर्ण हे समजून नाही सांगणार. आन्सर कीनुसार ऑप्शन 4 2.5 मार्क, ऑप्शन 1 1.5, ऑप्शन 3 1 मार्क आणि ऑप्शन 2 जो आहे तो चुकीचा आहे आणि त्याला 0 मार्क मिळतील. म्हणजे काय, तुमच्या व्यवस्थापकाचे मत स्वीकारा आणि तुमचा सारांश, अहवाल व शिफारसीमध्ये यावर प्रकाश टाका. आणि सगळ्यात चांगला ऑप्शन आहे पगाराच्या पातळी संदर्भातील सर्वेक्षणाचा निकाल अस्पष्ट असल्याचे घोषित करा आणि त्याऐवजी सर्वेक्षणाच्या दुसऱ्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करा. आता तुम्ही हे प्रश्न सॉल्व करा आणि सगळ्यात चांगला ऑप्शन ह्याच्यामध्ये जो आहे तो सिलेक्ट करा, तर तुम्हाला 2.5 मिळतील. त्याच्यानंतर आहे तुम्ही अनेक वर्षापासून एका बहुराष्ट्रीय कंपनीत प्रकल्प प्रमुख म्हणून कार्यरत आहात. तुमच्या असे लक्षात येते की बाजाराचा कल बदलल्याने तुम्ही 6 महिन्यांपासून नेतृत्व करीत असलेल्या एका प्रकल्पाची मुख्य उद्दिष्टे पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्ही काय कराल? तर ह्याच्यामध्ये ऑप्शन 2 साठी 2.5 आहे, पहिल्या ऑप्शनसाठी 1.5 आहे, ऑप्शन तिसऱ्यासाठी 1 मार्क आणि चौथा प्रश्नासाठी 0. मी माझ्या पदाचा राजीनामा देईन जेणेकरून प्रकल्पाच्या अपयशाची जबाबदारी माझी राहणार नाही. एकदम चुकीचा ऑप्शन आहे. आणि बाजाराचा कल मध्ये बदल होण्याची वाट पाहण्यासाठी प्रकल्प 1 वर्षासाठी पुढे ढकलणे हा सगळ्यात चांगला ऑप्शन आहे. तुम्ही आणि तुमचा मित्र प्रशांत एका जवळच्या मॉलमध्ये खरेदीसाठी गेला आहात. तेथे तुम्ही दोघे एका पुस्तकाच्या दुकानात गेलात. थोड्या वेळाने तुम्ही तेथून बाहेर पडताना त्या दुकानातील चोरी प्रतिबंधक अलार्म वाजू लागल्याने तेथील सुरक्षा रक्षकांनी तुम्हा दोघांना थांबवले आणि तपासण्यासाठी अडवले. आणि तुमच्यासाठी धक्कादायक गोष्ट म्हणजे प्रशांतने त्याच्या जॅकेटच्या खिशात लपवलेले पुस्तक सापडले. तुम्ही ही परिस्थिती कशा प्रकारे हाताळा? याच्यामध्ये ऑप्शन 3 2.5, ऑप्शन 2 1.5, ऑप्शन 1 चुकीचा आहे 0 आणि ऑप्शन 4 1. तर तुम्ही बाजूला उभे राहाल आणि प्रशांतला परिस्थिती हाताळू द्याल हा सगळा चुकीचा ऑप्शन आहे. आणि प्रशांतच्या वतीने तुम्ही माफी मागाल आणि पुस्तकाची किंमत अदा करण्याची तयारी दर्शवाल. याच्यासाठी 2.5 मार्क आहे. शेवटचा प्रश्न, एका महत्त्वाच्या सरकारी प्रकल्पासाठी जमिनीचे संपादन सुरू आहे. या प्रकल्पामुळे राज्याचा विकास होणार आहे, परंतु स्थानिक शेतकरी आपल्या जमिनी देण्यास तयार नाहीत, कारण त्यांच्या उपजीविकेचा तोच एक मार्ग आहे. तुम्ही भूसंपादन अधिकारी म्हणून काय कराल? तर याच्यामध्ये ऑप्शन 2 साठी 2.5, ऑप्शन 3 साठी 1.5, ऑप्शन 1 साठी 1 मार्क आणि ऑप्शन 4 हा चुकीचा आहे. जे शेतकरी विरोध करत आहेत त्यांना नोटीस पाठवून कायदेशीर कारवाईची भीती दाखवाल. एकदम चुकीचा ऑप्शन आहे. आणि दुसरा ऑप्शन आहे शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करून प्रकल्पाची जागा बदलण्याची शिफारस शासनाला करावी. या प्रश्नांमध्ये तुम्ही बघा की पॉझिटिव्ह ऑप्शन कोणता आहे आणि निगेटिव्ह ऑप्शन कोणता आहे. जो सगळ्यात पॉझिटिव्ह असेल मोस्टली तोच 2.5 मार्क त्याच ऑप्शनला भेटतात. जो सगळ्यात निगेटिव्ह आहे तो मोस्टली चुकीचा असतो, त्याच्यासाठी 0 मार्क मिळतात. आणि ह्या 3 पैकी ट्राय करा की तुमचं उत्तर या तिघापैकीच काहीतरी एक आलं, जेणेकरून तुम्ही पॉझिटिव्ह मार्क तुम्हाला भेटतील आणि तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय कराल. अदरवाईज तुमचा इथं जर कोणताही प्रश्न चुकला 76 ते 80मध्ये तर ॲक्च्युली ती गोष्ट खूप चुकीची आहे, कारण त्याच्याने हातातले मार्क तुम्ही घालवत आहात. तर अशा पद्धतीने तुम्ही हा पेपर पूर्णपणे सॉल्व करू शकता. आणि अजून जर तुम्हाला पुढचे कोणतेही पेपर जर पाहिजे असतील सॉल्व करून तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या वर्ष आणि त्या पेपरचं नाव टाईप करा. थँक्यू.